आणि त्या भाषेचा विस्तार व्हावा आणि विकास व्हावा, तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक संकल्प सोडला आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून तो अतिशय उपयुक्त ठरला. आणि त्यांनी साहित्य संस्कृती मंडळाची, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची निर्मिती केली आणि या मंडळामार्फत या मराठी भाषेचा विस्तार व्हावा आणि विकास व्हावा म्हणून सगळ्या महाराष्ट्रभर प्रयत्न सुरू झाले. याचं कार्यालय मुंबईला आहे. आता सध्या त्याचे प्रमुख म्हणून सदानंद मोरे साहेब काम पाहत आहेत. आपल्यातले काही लोक त्याचे सदस्य आहेत. आणि या मंडळाचं काम एवढंच होतं की मराठी भाषेचा विस्तार आणि विकास व्हावा. ती ज्ञानभाषा आहे आणि तिचा विस्तार आणि विकास होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याच्यामध्ये अनेक संस्था आहेत, अनेक मंडळ आहेत, अनेक ग्रंथालय आणि आपापल्या परीने जो तो प्रयत्न करत असतो. त्याचा एक भाग म्हणून 1962 साली विश्वकोश निर्मिती झाली आणि त्याचे प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची नेमणूक करण्यात आली. त्या काळात वै हे गाव एक ऐतिहासिक गाव म्हणून प्रसिद्ध होतं. कदाचित जुन्या काळातले लोक त्याला दक्षिण काशी म्हणायचे. आणि या ठिकाणी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अत्यंत विद्याविभूषित, प्राच्य विद्याविभूषित असं व्यक्तिमत्व. लहान मुलांना फारसं माहिती नाही, माझ्या काळात 8वीला एक पाठ होता आणि त्या पाठाच्या माध्यमातून तर्कतीर्थांचं व्यक्तिमत्व कसं होतं, मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर त्यांचं केवढं प्रभुत्व होतं आणि निरनिराळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी अभ्यास कसा केला होता आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून त्यांनी अनेक लेख लिहिले, भाषांतर खूप केली आहेत. खरं माझ्यापेक्षा लवटे सर याच्यावर भाष्य करणार आहेत, त्यात मी जात नाही. त्याचे खंडित प्रकाश आहेत, त्याचे निर्मिती लवटे सरांच्याकडे त्यांनी केलेले. गेल्या खेपेला नगर वाचनालयात 3 व्याख्यानं झाली. त्यातलं पहिलं व्याख्यान साने गुरुजींच्यावर होतं, दुसरं व्याख्यान वि.स. खांडेकरांच्यावर होतं आणि तिसरं व्याख्यान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावर होतं. आणि आता हे जे वर्ष आहे, या वर्षाच्या निमित्तानं तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त आपण त्यांना अभिवादन करत आहोत. त्यानिमित्त आदरणीय लवटे सरांना आज आपण बोललेलं आहे आणि त्याचं मार्गदर्शन या संदर्भातलं आपल्याला मिळणार आहे. तेव्हा मी त्यांच्या प्रतिमेला आणि प्रतिभेला अभिवादन करतो. उपस्थित सर्व मान्यवरांचं प्रथम स्वागत करतो. पत्रकार श्रोते संख्येने कमी जरी असले तरी ते तज्ञ आहेत, हळूहळू वाढतील. तेव्हा त्या सगळ्यांचे मी सुरुवातीला स्वागत करतो आणि श्री चिटणीस साहेबांना विनंती करतो की प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रथमतः पुष्पगुच्छ अर्पण करू, त्यांना सर्वजण अभिवादन करूया आणि मग आपल्या कार्यक्रमाला शुभारंभ करूया. विशेष कार्यक्रमासाठी लवटे सरांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विविध साहित्य पैलूवर, त्यांच्या सामाजिक पैलूवर, त्यांच्या व्याख्यानावर, त्यांचं महात्मा गांधींच्या बरोबर असणाऱ्या योगदानाबद्दल, त्यांचं विशेषतः जो प्रवास झाला त्याबद्दल असं वेगवेगळ्या खंडात लिहिलेलं आहे. जे आपल्याला माहिती आहे की
शक्यतो लेखक असतो तो आपलंच लिहित असतो, परंतु हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी वि स खांडेकरांचं अप्रकाशित जे साहित्य होतं हे अतिशय परिश्रमपूर्वक त्याचा शोध घेऊन जवळपास 36 पुस्तकाचं त्यांनी लिखाण केलं. आणि आपण तर जास्त नशीबवान आहे की सातारा जिल्हा जसा यशवंतराव चव्हाणांच्या नावाने ओळखला जातो तसा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नावाने ओळखला जातो. त्यांच्या संदर्भात त्यांनी केलेलं संशोधन हे या पुढच्या कालावधीमध्ये एक मूळ पाया म्हणतो तसा आता होणार आहे. आणि या खंडाच्या निमित्तानं वेगवेगळे विद्यार्थी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावर अभ्यास करतील, वेगवेगळी पुस्तकं तयार करतील. जसं आपल्याला माहिती पाहिजे की यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्यावर ते गेल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्यावर PhD केली. एका यशवंतराव चव्हाण साहित्यिक आहेत का नाही अशा प्रकारचा वाद सुद्धा आपल्याला झालेला दिसून येतो. परंतु त्यांचं मोठेपण, त्यांचं साहित्य आणि त्यांचं समाजाप्रती असणारं सगळ्या गोष्टी याचं मात्र आता एक प्रकारचं त्याचं परिमाण म्हणतो आपण ते झालेलं आहे. तसंच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याबद्दल जेव्हा नवी पिढी हळूहळू वाचेल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की हा भारत देश बनण्यामध्ये जसा महात्मा गांधींचा सहभाग आहे, जसा सरदार वल्लभभाई पटेलांचा सहभाग आहे, जसा नेहरूंचा आहे, जसा राजगोपालचार्य, म्हणजे अशी बरीच नावं आपण घेऊ, सावरकरांचा आहे अगदी. परंतु त्याचबरोबर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचा सहभाग प्रचंड आहे. आणि हे सगळं संशोधनात्मक प्राचार्य सुनीलकुमार लवटेंनी हे सगळं पुढे आणलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की एक काळ असा होता की मुस्लिम लीग जी होती संघटना ही मागासवर्गीय समाजाला असं म्हणत होती की तुम्ही हिंदूच नाही, तुम्ही आमच्याबरोबर चला, आणि त्यांच्या शिष्टमंडळामध्ये एक जागा कायम रिकामी ठेवायची आणि त्याची हे घेऊन जायचे. परंतु तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी असतील, नारायणशास्त्री मराठे असतील किंवा बरीच मंडळी, पण त्याच्यावर तर्कतीर्थ हे जास्त प्रमाणात त्यांनी अभ्यासातून हे सगळं सिद्ध करून दाखवलं की सगळ्या हिंदू समाजाचे घटक आहेत. त्या वेळच्या व्यवसायाच्या निमित्ताने आणि कशाच्या निमित्ताने एक प्रकारचं जे काही पार्टिशन पडल्यासारखं झालं होतं ते मिटवण्याचं काम जे कोणी केलं असेल तरी तर्कतीर्थांनी केलेलं आहे. त्यामुळे भारत एकत्र बनण्यामध्ये त्यांचं योगदान हे प्रचंड आहे, त्यांचा अभ्यास प्रचंड आहे. म्हणजे अगदी सुरती समोरचं जे मंदिर आहे हे मंदिर सर्वांसाठी ओपन करण्यामध्ये, तिथं जाऊन पूजा करण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. लवटे सर त्याबद्दल सर्व काही बोलतील, पण लवटे सरांचं व्यक्तिमत्व हे महाराष्ट्रव्यापी देशव्यापी आहे. त्यात हिंदीवर प्रभुत्व आहे. त्या हिंदी भाषिकाच्या साहित्यातला सरस्वती पुरस्कार मिळालेला आहे. आणि असं अतिशय लोभस, समाजप्रेमी, विशेषतः इतिहासाचा शोध घेऊन सत्य मानणारं व्यक्तिमत्व आणि ज्यांनी विशेषतः खांडेकरांच्यावर आणि लक्ष्मणशास्त्री जोशींच्यावर संशोधनात्मक जे काम केलेलं आहे त्या संदर्भात आज ते सर बोलणार आहेत. आपण यावर्षी लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं या ग्रंथमहोत्सव नगरीला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री नगरी म्हणून नाव दिलेलं आहे. यशवंतराव चव्हाण व्यासपीठावरून गेली 24 वर्ष जे काही आपलं योगदान विशेषतः विद्यार्थ्यांपासून मोठ्यांपर्यंत चालू आहे ते योगदान सध्या सगळीकडे माहिती झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये हा ग्रंथमहोत्सव प्रसिद्ध आहे. पण जरी प्रसिद्धी जी असते या प्रसिद्धीला एक वैचारिक पाया लागतो आणि वैचारिक पाया घालण्याचं काम ग्रंथमहोत्सव समिती करत असते आणि त्यातलाच हा एक भाग आहे. आज या कार्यक्रमासाठी अविनाश कदम माजी उपनगराध्यक्ष उपस्थित आहेत, ज्यांनी विशेषतः सातारच्या विकासामध्ये मोठं काम केलेलं आहे. सातारची जी हद्दवाढ झालेली आहे या हद्दवाढीच्या संदर्भामध्ये पुढे 100 वर्षांनी काय हवं, गार्डन कुठं हवं, स्टेडियम कुठं हवं, या सगळ्याचं काम करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. विशेषतः श्रींद्राजेंचं जे एक प्रकारची बाजू सांभाळणं म्हणतो
त्याचं काम ते करत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग पुढील 100-200 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वांना होणार आहे. ते या ठिकाणी प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. दुसरे दीपक शिंदे हे लोकमतचे इथले वृत्तपत्र संपादक आहेत आणि त्यांचं विशेषतः साहित्यावर प्रेम आहे. समाजातले वेगवेगळे विषय ते मांडत असतात आणि हे वर्ष शतकोत्तर रौप्य महोत्सव असल्यामुळे तंत्रज्ञानाचं आपण वेगवेगळे प्रयोग करणार आहोत. त्या प्रयोगामध्ये लोकमतचा सहभाग असणार आहे, पुण्यनगरीचा सहभाग असणार आहे. सध्या 1 जानेवारीपासून लोकसत्तामध्ये एक सदर चालू झालेलं आहे, ते आपण अवश्य वाचा. तर्कतीर्थांच्यावर सोमवार ते शुक्रवारपर्यंत लवटे सरांचं एक सदर आहे. या सदरामुळे आपल्या लक्षात येतं की कुठल्या परिस्थितीमध्ये आणि कशा परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या मोठ्या माणसाचा उपयोग झालेला आहे आणि या मोठ्या माणसाचा उपयोग होण्यामध्ये आपल्या समाजाचं किती भलं झालेलं आहे. त्यामुळे इतिहास जो असतो ना, इतिहासाची नोंद ही फार महत्त्वाची असते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची नोंद तशीच विशेषतः महत्त्वाची आहे. जसं मी मागं असं म्हटलं होतं, मी माझ्या वाचनात जेव्हा आलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की गिरीश कुबेर हे सगळ्यांना माहिती आहेत, लोकसत्ताचे संपादक. पण गिरीश कुबेर यांचे काका वाना कुबेर म्हणून जे होते, ही सगळी फॅमिली जी होती ही बावधनची होती आणि त्या कालावधीमध्ये गिरीश कुबेर यांचे आजी आजोबा हे बग्गिनी सातारला यायचे, तेव्हा नाटक बघायला यायचे, संगीताचा कार्यक्रम बघायला यायचे आणि 1942 साली त्याचा मुलगा म्हणजे वाना कुबेर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आणि त्यांना अटक झाली. त्यांचे वडील जे होते ते इंग्रजांच्याकडे नोकरी करत होते आणि त्या हत्यारी ते गेले. त्यापासून त्यांच्या सर्व फॅमिलीची परवड झाली. पण वाना कुबेरांनी काय केलं असेल, त्यांनी सुटल्यानंतर एक ध्येय घेतलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्यावर संशोधनात्मक एक ग्रंथ लिहिला. जो ग्रंथ आज जगामधल्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासक्रमासाठी तोच ग्रंथ ग्राह्य मानला जातो. तशा प्रकारचं तर्कतीर्थांचं काम आहे. म्हणजे एका बाजूनी केतकर कोशकार केतकर हे अमेरिकेतून आले, त्यांनी अतिशय मोठ्या पगाराच्या नोकऱ्याला काढल्या आणि कोश निर्मिती केली. त्याला तिथं सायक्लोपीडिया बघितला, त्याला सांगितलं मराठीत काय कोश नाही. तशाच पद्धतीचा विश्वकोशाचं काम हे तर्कतीर्थांच्या माध्यमातून झालेलं आहे. आज मराठी भाषा अभिजात झालेली असताना हे जे काम आहे तेवढं प्रचंड आहे. त्या प्रचंड कामाचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे. आपली मराठी भाषा ही हळूहळू ही सत्तेची भाषा होणार आहे. सत्तेची भाषा आहेच, परंतु ही पैशाची भाषा होणार आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल, म्हणजे मी वाचत होतो जेवण दळवी ज्या अमेरिकन कंपनीमध्ये होते तिथं त्या अनुवादाची कामं सर्व लेखकांना द्यायची. तशा पद्धतीतून त्या ऐतिहासिक नोंदी ज्या असतात या पुढच्या कालावधीमध्ये समाजाच्या अभिसरणाचा भाग असतात. त्याच्यामुळं आपण वेगवेगळ्या पद्धतीतून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी शालेय विद्यार्थ्यांपासून मोठ्यापर्यंत आपण त्याचं काही कार्यक्रम घेणार आहोत. त्याची सुरुवात आहे. तेव्हा आम्ही लवटे सरांना विनंती केली की सर आपण या ठिकाणी बोला, जी युट्यूबला सर्व माहिती जाईल आणि हळूहळू तरुण वर्ग त्याचबरोबर आमच्या वयाचा वर्ग हा तर्कतीर्थांचं वेगवेगळ्या पद्धतीतून वाचन करेल. माझ्यासारखा माणूस नशिबान आहे की तर्कतीर्थांना एकदाच बघितलं. हे सुद्धा 66व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ते आले होते आणि त्यांचा सत्कार त्या ठिकाणी आईसाहेबांच्या हस्ते स्टेजवर झालेला होता. कारण ते माझी संमेलनपेक्षा आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या आणि तो मला अजून सुद्धा ते आठवत आहे. वर्षभरात ते गेले, परंतु आपण एखादी व्यक्ती बघितली, जसं आम्ही गांधींना बघितलंय, आम्ही सावरकरांना बघितलंय, आम्ही नेहरूंना बघितलंय, तसं आम्ही तर्कतीर्थांना बघितलं असं म्हटलं जातं. जसं यशवंतराव चव्हाणांना आम्ही बघितलंय असं आम्ही ठामपणे सांगू शकतो. परंतु तसंच तर्कतीर्थांना मला बघण्याचा योग आला. परंतु ज्या पद्धतीतून हे खंड निर्माण झालेले आहे, हे खंड आपण साताऱ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाचायला उपलब्ध करून ठेवणार आहोत. परंतु तर्कतीर्थांचं जे योगदान आहे त्याचं विवेचन एक प्रचंड अभ्यास व्यक्तिमत्व असलेले लवटेसर या ठिकाणी करणार आहे. त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो. अविनाश कदम यांचं पण या ठिकाणी स्वागत करतो आणि मी माननीय लांडगे सरांना विनंती करतो की या ठिकाणी आपण लवटे सरांचा पुस्तक देऊन या ठिकाणी सत्कार करावा.
त्याचबरोबर मी लवटे सरांना विनंती करतो की आपण माननीय दीपक शिंदे यांचा सत्कार करावा. आता लगेच राहतो. त्याचबरोबर लवटे सरांना विनंती करतो मान्य मी. नमस्कार. आज या 34व्या ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेल्या या स्थळाला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने हे आयोजन संयोजकांनी केलं आहे असं आत्ताच सांगितलं. पण याचा एक दुसरा संदर्भ चिटणीस सर मला सांगावासा वाटतो. माझं असं आकलन होतं की यावर्षी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन होणार आहे 21 ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान. आणि 1954 साली हे संमेलन झालं होतं. त्या संमेलनाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मण जोशी होते. तो संदर्भ पण असावा असं माझं एक आकलन होतं. आपण दोन्हीचा हा दूरदर्शन योग आहे असं समजूया आणि या समयोचित असं नाव या नगरीला दिलेलं आहे असं आपण समजून या विषयाकडे वळणार आहोत. या विषयासाठी जी मांडणी करणार आहेत ते तज्ज्ञ आदरणीय प्राचार्य सुरेंद्रकुमार लवटे सर, ज्येष्ठ साहित्यिक आहेत. हिंदीसारख्या विषयावर त्यांचं प्रभुत्व आहे. अनेक राष्ट्रीय पुरस्कार, साहित्य अकादमीसारखे पुरस्कार सरांना जाहीर झाले आहेत. त्यांनी वेगवेगळी पुस्तकं, 40च्या वर पुस्तकं लिहिली आणि एक वैचारिक अधिष्ठान जसं आपण म्हणू अशा पद्धतीने मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. संयोजकांनी सर खूप चांगल्या पद्धतीने आपली निवड केली. मी देखील आपलं आभार मानतो की आपल्यासारख्या व्यक्तिमत्वाचं काही विवेचन आम्हाला ऐकायला मिळेल. या संमेलनासाठी कायम धडपडणारे चिटणीस सर, पाटणे सर आहेत, लांडगे सर, निकम सर, श्रोत्री सर, खाली राजेंद्र माने सर आणि आपण सर्व श्रोते. या आता सरांनी जसं म्हटलं की आम्ही अनेकांना पाहिलं. आमच्या नशिबात तर त्यांना पाहायचा योग आला नाही, पण आम्हाला वाचायचा योग आला. त्या निमित्ताने काही ना काहीतरी तर्कतीर्थांबद्दल थोडंसं वाचन झालं आणि त्याच्यातून जे आम्हाला काही उमगलं ते पुढच्या आयुष्यामध्ये त्याचंही संचित राहील असं आम्हाला वाटतं. आज जे वक्ते आपल्याला सांगणार आहेत त्यांनी तर्कतीर्थांबद्दल खूप मोठा अभ्यास केला आहे आणि वाईमध्ये त्यांनी मांडणी केली होती माहीत नसलेली तर्कतीर्थ. आणि तिथं त्यांनी म्हटलं होतं की वाईमध्ये येऊन तर्कतीर्थ माहीत नाहीत आणि ते नसलेले तर्कतीर्थ मी सांगणं म्हणजे हे फार धारिष्ट्याचं होईल. आज तशीच अवस्था आमची आहे. तुमच्यासमोर तर्कतीर्थ सांगणं किंवा मांडणं हे आमच्यासाठी धारिष्ट्याचं आहे. पण तरी थोडंसं धाडस करून जे तोडकं फुडकं आमच्या आयुष्यामध्ये तर्कतीर्थांचे जे काही विचार किंवा ज्यांचे जे काही मांडणी आहे ती आम्हाला जी भावते ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर्कतीर्थांना आम्ही आमचे सातारचेच म्हणतो, म्हणजे आम्हाला त्याचं अजिबात काही वाटत नाही. आम्हाला अभिमानच वाटतो की ते आमचेच आहे. मात्र बऱ्याचदा अनेकांना माहीत नसेल की त्यांचं मूळ गाव आहे हे पिंपळनेर आहे, धुळे जिल्ह्यातलं. आणि या ठिकाणी वाईमध्ये संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी प्राज्ञा पाठशाळेमध्ये ते आले. वयाच्या 14व्या वर्षी ते या ठिकाणी आले आणि त्यांनी 1914 साली या ठिकाणी आपलं संस्कृतचं अध्यापन सुरू केलं. हे अध्यापन करताना वेगवेगळ्या पातळीवरती एवढ्या लांबून आलेला विद्यार्थी आणि वेगवेगळ्या शास्त्रींच्या निरीक्षणाखाली सकाळी पहाटे 5 वाजता उठणं, स्वावलंबनाचे सगळे धडे घेणं आणि स्वतःला त्या पद्धतीने विकसित करणं अशा पद्धतीचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. अनेक मोठ्या लोकांचा संपर्क त्यांच्याशी आला. सुरुवातीला म्हणजे विनोबा भावेंचा संबंध त्यांच्याशी आला. 1916च्या दरम्यानची ती घटना होती. विनोबा भावे हे देखील खूप संस्कृतचे पंडित होते आणि त्यांची वाणी अत्यंत स्वच्छ आणि सुंदर होती. त्याचं कौतुक देखील त्या काळामध्ये झालं होतं. म्हणजे तर्कतीर्थांनी खूप मोठी भाषणं केली, प्रचंड चांगले विचार मांडले.
त्याच्याही पुढे जाऊन विचार मांडण्याचं काम हे विनोबा भावे त्या काळात करत होते आणि या दोघांचा संपर्क आल्यानंतर दोघांच्या विचारांची फार मोठी देवाणघेवाण त्या काळामध्ये झाली. वाईतील आपलं शिक्षण पूर्ण करून पुन्हा तर्कतीर्थांनी वाराणसी, काशी, कोलकाता या ठिकाणी वेगवेगळ्या शास्त्रांचं अभ्यास केला. लवटे सरांनीच म्हटलं की तर्कतीर्थांनी जी काही शास्त्र अभ्यासली, 6 शास्त्र त्यांनी अभ्यासली आणि या 6 शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की ही जी 6 शास्त्र मी अभ्यासलेली आहेत ही पुढच्या काळात स्वातंत्र्य लढ्यामध्ये शस्त्र झाली पाहिजेत. या शास्त्रांची जेव्हा शस्त्रे होतील तेव्हा ती शस्त्रे माझ्या या हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी मला वापरता येतील आणि त्या पद्धतीचं काम त्यांनी केलं. अनेक हजारो व्याख्यानं दिली आणि त्यांची व्याख्यानं हीच त्यांची शस्त्र राहिली आणि या व्याख्यानामधून अनेक ठिकाणी समाज जागृती करणं, लोकांमध्ये चेतना जागवणं, स्वातंत्र्यासंदर्भात उर्मी निर्माण करणं आणि आपण पारतंत्र्यामध्ये काय अडचणी सोसतोय या संदर्भातलं नियोजन आणि मार्गदर्शन त्यांनी या आपल्या भाषणांच्या निमित्ताने, या व्याख्यानांच्या निमित्ताने केली. वाटतं त्यांच्या लेखन आणि बाकीचं त्यांची भाषणं आणि साहित्य हेच खूप मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे. त्या काळामध्ये तेवढा आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार असता तर तो आता आपल्याला व्हिडिओ किंवा बाकीच्या स्वरूपामध्ये ऐकता आला असता. पण पुढच्या काळामध्ये सर आपण जो अभ्यास मांडताय तो थोडासा व्हिडिओ आणि याच्यामध्ये जरी आला तरी अनेक तरुण मुलांना तर्कतीर्थ कोण होते आणि नेमकं काय त्यांचं कार्य आहे हे देखील लोकांच्या पुढे समोर येईल असं वाटतं. त्यांनी एवढं काम केल्यानंतर सुद्धा आपण बऱ्याचदा त्यांच्या मुलाखतीमध्ये अनेकांनी मुलाखती घेतल्या तेव्हा म्हणायचं की हे सगळं आपण बऱ्याचदा म्हणतो की एवढं मोठं काम केलं तर हे सगळं तुम्हाला कसं जमतं. तर त्यांचं एकच वाक्य होतं की कुछ रोटियां कुछ लंगोटी, त्याच्यापेक्षा फार नाही. म्हणजे एवढं मोठं असून सुद्धा किती क्षुल्लक आहे माझं जीवन, किती साधं आहे हे दाखवण्याचाच प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला होता आणि त्याच्यातून त्यांच्या विद्वत्तेची एकूण पालक होते. याच्या पुढचं एक शेवटचं उदाहरण सांगणार आहे, कारण मी फार सांगणार नाही, कारण सर मी मगाशी म्हटलं की तो आमच्यावर दबाव आहे की सरांच्या समोर एवढं सगळं बोलणं. पण एवढं सगळं शिकल्यानंतर डोक्यात विद्या होती पण ती डोक्यात जाऊ न देण्याचं काम हे तर्कशीलतेने केलं आणि तेच आम्ही त्यांच्याकडून घेणार आहे की किती माहिती असावी पण ती आपल्या डोक्यात जाता कामा नये, ती डोक्यातच राहिली पाहिजे, डोक्यात जाता कामा नये, अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. नंतरच्या शास्त्र आणि शस्त्रे या त्यांच्या वक्तव्यानंतर इंग्रज सरकारने त्याच्या या भाषणाचं त्याच्यावर आरोप झाले आणि त्यानंतर त्यांची तुरुंगवारी देखील त्यांना करण्यात आली. त्या काळात साने गुरुजी भावे यांच्या सोबत त्यांचा संपर्क आला आणि नंतर मग त्यांचा हा जो काळ होता हा काळ त्यांना चिंतन करणं, मनन करणं आणि बाकीचं सगळं आपला व्यासंग वाढवण्यामध्ये झाला. या सगळ्या लोकांच्या सोबतच मला असं बऱ्याचदा प्रश्न पडतो की नेमकं तर्कतीर्थ हे काय आहे, म्हणजे नेमकं काय बाकी आहे. पण असं काय की ती वाराणसीमध्ये गेल्यानंतर जी शास्त्रामधली जी पदवी आहे, तर्क म्हणजे एखाद्या गोष्टीचा अनुमान काढणं आणि त्याच्या संदर्भातलं आपलं मत तयार करणं. म्हणजे बऱ्याचदा आता हळ साळुंखे सर आम्हाला सांगतात की तुमच्या 10 वर्षावर तुमचं डोकं आहे का, आणि ते डोकं असेल तर प्रत्येक गोष्ट निरखून पारखून त्याची चिकित्सा करून तुम्हाला ती घेता आली पाहिजे. ती तशी पद्धती तुम्ही घेतली तरच तुम्ही त्या पद्धतीचा स्वीकार करू शकता. ती जर तुम्हाला वाटलं की त्याचा स्वीकार करावा तर स्वीकारा, नाही तर सोडून द्या. अशा पद्धतीचं जे होतं तर त्या संदर्भातला तर्क आणि अनुमान आणि त्या संदर्भातलं जो नियोजन आहे हे सगळं या तर्कतीर्थांमध्ये आलं होतं. त्या पद्धतीची पदवी त्यांनी मिळवली. नंतरच्या काळात पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशासारख्या पुरस्कारांनी देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं. आपलं भाग्य आहे की अशी महान व्यक्ती ही आपल्या विश्वकोशाला लाभली आणि एक चांगलं उदात्त असं काम करून ठेवलं. विश्वकोशाच्या निमित्ताने एक चांगला संग्रह आपल्याकडे उपलब्ध आहे. कुमारकोशाच्या निमित्ताने त्याचा पुढचा विकास होत आहे. तो देखील आता ऑडिओ व्हिडिओ स्वरूपामध्ये आपल्याला आला आहे आणि एक मोठं काम आपल्या जिल्ह्यामध्ये झालं. यामुळे तर्कतीर्थांना आम्ही आपलेच मानतो आणि ते कायम आपलेच राहतील अशा प्रकारची भावना आमच्यामध्ये आहे. या निमित्ताने एवढेच मत व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. ही शतकोत्तर रौप्य महोत्सवाची सुरुवात आहे आणि दीपक शिंदे असतील, अविनाश कदम असतील, श्रोत्री असतील, माने असतील, आम्ही सर्वच मंडळी या वर्षभर वेगवेगळे काही कार्यक्रम जी लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. कारण मी जेव्हा काही रेफरन्सेस वाचले
तर माझ्या लक्षात आलं जे केवढं मोठं व्यक्तिमत्व आहे. जे महात्मा गांधी जेव्हा एरोडच्या जेलमध्ये होते तेव्हा वेगवेगळ्या महत्त्वाच्या हिंदू धर्मातल्या विद्वानांना बोलवलं होतं त्यांनी आणि चर्चा करत होते की हे जो धर्म आहे म्हणजे नक्की काय आहे, त्याच्यामध्ये कुणाकुणाचा समावेश आहे. आणि जो मोठा भाग होता विशेषतः जो आपण असं म्हणतो कर्मठ हिंदूंनी असं म्हटलं होतं की हा समाज आपल्यात नाही, हा समाज आपल्यात नाही, हा समाज आपल्यात नाही. आणि त्याला एक हिंदू धर्मातल्या अभ्यासू तर्कतीर्थांसारख्या व्यक्तिमत्वाने सांगितलं हे असं नाही आहे, हे असंच आहे. आणि तीच खरी आपल्या भारत देशाला एकत्र ठेवण्याची सुरुवात होती. हे अतिशय महत्वाचं आहे. नाही तर आपला भारत देश आज आपण विचार करत नाही. कारण आपल्याला असं वाटतं की 1947 साली भारत देश जो झाला स्वतंत्र तो आहे हा नकाशा. आपल्याला हे पण माहीत नाही आहे की कोल्हापूर जे संस्थान होतं ते कधी विलीन झालं. कोल्हापूरमध्ये मला पुतण्या आहे, त्याला विचारलं कधी स्वातंत्र्य मिळालं तुला, तर तो म्हणला 15 ऑगस्ट 1947. वास्तव ही गोष्ट चुकीची आहे. कोल्हापूर संस्थान नंतर विलीन झालं, ते जुनागड नंतर विलीन झालं, हैदराबाद नंतर विलीन झालं. त्यावेळेला किती अडचणी होत्या. बॅरिस्टर जिनासारखी मंडळी किती विरोध करत होती आपला भारत एकत्र होऊ नये म्हणून. आणि हे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तर्कतीर्थांचं महत्त्व प्रचंड आहे आणि ते आपल्या नेमके सातारा जिल्ह्यातील आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. जसं आपण म्हणतो की शाहू महाराजांच्यामुळे अटकेपार आपलं मराठी सत्ता मिळली, तसं हा भारत देश जो पूर्णपणे निर्माण झाला त्याच्यामध्ये तर्कतीर्थांचं महत्त्व हे प्रचंड आहे. मी मान्य अविनाश कदम यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करू. आज ग्रंथ महोत्सव 24वा आणि या 24व्या ग्रंथ महोत्सवाच्या निमित्त आज तर्कतीर्थांची स्मरणगाथा या विषयावर बोलण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आलेले लवटे सर, लोकमतचे संपादक दीपक शिंदे साहेब, शिरीष चिटणीस साहेब, तसंच आमचे मित्र राजकुमार निकम, श्रोत्री, माने सर, सर्वच ज्येष्ठ मंडळी. आजचा विषय आहे तर्कतीर्थांची स्मरणगाथा. मला खरंच कळत नव्हतं. माझ्याकडं जेव्हा ही पत्रिका आली त्यामुळे संयोजकांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवलंय, त्याचा उद्देश नक्की काय. मी अतिशय साधा माणूस, गटारा करणार, रस्त्यावरची देव बघणार, रस्ते चालले इतकं बघणार. पुढे पतसंस्थांच्या बाबतीतनं काम करत असताना पतसंस्थांच्या वसुलीच्या दृष्टिकोनातून, ग्राहकाच्या दृष्टिकोनातून विचार करणारा माणूस. एकतर या महान सगळ्या व्यक्तींमध्ये माझं काय काम. कदाचित शिरीष चिटणीसांचा आणि संयोजकांचा असा पण एक असेल की तुमच्या कानावर इतर वेळेस जी वाईट पडते त्याच्याऐवजी चांगलं पडावं म्हणून कदाचित बोलवलं असेल, असा विषय आहे. निश्चित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री हे आमचं वैभव. कारण आता आपण बऱ्याच व्यक्त्यांनी सांगितलं की शिक्षणासाठी इथं आले. वाई म्हणजे आमची दक्षिण काशी आहे, तिथं आले, शिक्षण केलं, पण ते आमचे झाले आणि आमचेच राहिले. आजही आम्हाला सगळ्या सातारकरांना अभिमान आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे सातारचे म्हणून आम्ही सांगतो आणि त्याच्यामुळं आमच्या साताऱ्याला एक वेगळा बहुमान मिळाला आहे. हे पण तेवढंच निश्चित आहे, कारण की त्यांचा उल्लेख आला की सातारचं नाव येतं आणि त्यामुळं सातारा याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तशीच ह्या विद्वानांची पण आमच्याबरोबर साथ आहे. एक वेगळं
सातारा म्हणजे अष्टपैलू सातारा. इथे खेळाडू आहेत, विद्वान आहेत, कलाकार आहेत, अशा सगळ्यांनी नटलेला हा आमचा सातारा आहे. आणि त्यामुळं आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे. परंतु सर हे पण तेवढंच खरं आहे, तर्कतीर्थांच्या बाबतीत त्या सगळ्या गोष्टी ह्या फार अजून अनभिज्ञ आहेत, ज्या जनतेपर्यंत आलेल्या नाहीत. किंवा मला असं वाटतं माझ्या छोट्याशा विचारानं की म्हणजे शिरशिटणीसनी मध्ये सांगितलं की त्यांना त्याचा उहापोह किंवा गौरव करायची अजिबात सवय नव्हती. आणि हे तर विद्वानांचं पहिलं हे आहे की जी गौरवा करत नाही. म्हणजे सोन्याला किंमत आहे, सोन्याला किंमत आहे कळतं कुणाला, ते सोनाला कळतं. जवेऱ्याला कळतं की त्या हिऱ्याची किंमत काय आहे. तसं ते कळलं पाहिजे म्हणून कदाचित ही मंडळी प्रसिद्धीच्या झोतात येत नसतील असं मला वाटतं. आपण माझं काहीतरी ऐकण्यापेक्षा आपण लवटे सरांचं ऐकायला इथं आलोय. आणि मी सुद्धा खास तेवढ्यासाठीच आलोय, फक्त वर बसलोय. पण या ग्रंथ महोत्सवाबाबतीत मी सर सांगेन हे आमचं एक भूषण आहे. 24वा ग्रंथ महोत्सव इथं होतोय, हे आमचं भूषण आहे. आणि आजपर्यंत जिथे जिथे हे ग्रंथ महोत्सव होता त्यातल्या जास्तीत जास्त या ग्रंथांची विक्री इथं होती. हे सुद्धा सातारकरांचं अभिनंदनाचं काम आहे, ते मी या ठिकाणी करतो आणि थांबतो, कारण की मला लवटी सांगून टाकायचं. धन्यवाद. जसं आपण ते 400 मीटर 1000 मीटर 4 मंडळी पळत असतात आणि पॅटर्न दुसऱ्याला आपण सोपवत असतो. अभयसिंहराजे भोसले, ऐसर महाराज आणि तर्कते हे जे नातं होतं ना ते अतिशय महत्त्वाचं. मला म्हणजे मला त्या तुम्ही जसं म्हणतो तसं तुम्ही त्या मला काही कळत नव्हतं. माझी 34-35 वर्ष, पण मला ते साहित्य संमेलन अजून आठवतं. तर्कतीर्थ आलेले आठवत आहेत, त्यांचं विशेष स्वागत आठवत आहे, सगळं आठवतं. त्याच्यामुळे तो तुमचा माझ्याकडचं पॅटर्न तो त्यावेळेचा तो तुमच्याकडे देण्यासाठी स्पेशल तुम्हाला बोलतो. तर तुम्ही ते खंड वाचायचे, तुम्ही ते सगळं आमदारांशी बोलायचं आहे आणि आणखीन आपल्याला काय काय करता येईल हे आपल्याला पुढे न्यायचं आहे असं मला वाटतं. आणि हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण आपण जेव्हा म्हणतो की सातारा म्हणजे काय, सातारा म्हणजे टिळक आणि दादासाहेब करंदीकर हे जे नातं होतं. किंवा सातारा हा पुण्याखालोखाल स्वातंत्र्य लढत होता. महाराष्ट्रामध्ये पुण्याखालोखाल स्वातंत्र्य लढत कोण होतं? सातारा. बंगालमध्ये समजा बंगाल कलकत्ता भाग असेल आणि काय असेल तसं सातारचं काम आहे. पण आपला ब्रेन ड्रेन झालेला आहे, पण हा ब्रेन ड्रेन पुन्हा आपण तो सातारच्या तरुण पिढीपर्यंत ते सगळं ज्ञान पोहोचवणं हे सुद्धा आपलं एक काम आहे. तर्कतीर्थांच्या बद्दल फार आता जे वाचन करतो तिथे रेफरन्सेस येतात, पण मला नक्की असं वाटतं ते एका लवकर बनतील सुद्धा. समजा महात्मा गांधी अजून 10 वर्ष झालेलं असेल तर मला असं वाटतं की तर्कतीर्थ राष्ट्रपती झाले. इतकं तर्कतीर्थांचं काम होतं. तर्कतीर्थांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ देताना सुद्धा त्यांनी खासदार व्हावं का, त्यांनी मंत्री व्हावं का, अशा ज्या चर्चा होत्या त्याला त्यांनी ब्रेक लावला आणि हे काम स्वीकारलं. जसं ज्ञानकोशकार केतकरांनी सगळं लाथाडलं आणि कोश निर्माण केले. त्यांनी त्यांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकात त्यांनी असं म्हटलं तर मी हे माझं काम झालं की मी स्वातंत्र्य लढत झालं, महात्मा गांधी बरोबर काम करणार, ह्याच्याबरोबर काम करणार. पण त्यांना ते अचानक गेल्यामुळे ते राहून गेलं त्यांचं उदाहरण. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या ऐतिहासिक गोष्टी त्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे. आणि मला असं वाटतं लवटे सरांसारखी मंडळी करत आहे. त्याच्यापुढे लेखकांनी हाही विचार केला पाहिजे की आपलं लेखन साहित्य आपण निर्माण करत असताना आपण ऐतिहासिक नोंदी ज्या आहेत ज्याच्यामुळं आता आपल्याला हे सगळं मिळत आहे ते पण आपण काही करतो आहोत का. आणि ते करण्यातलं एक काम मला असं वाटतं की महाराष्ट्रातच नाही तर देशामधली काही नावं आपण जी म्हणू त्याच्यामधलं नाव सुनील कुमार लवटे सरांचं आहे. कारण ते काही संग्रहालय निर्माण केलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ वि.स. खांडेकरांचं नावचं संग्रहालय असेल, यशवंतराव चव्हाणांच्या नावाचं संग्रहालय असेल, मामासाहेब ओळखच्या नावाचं संग्रहालय असेल,
असं बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यांनी त्या घडवलेल्या आहेत. एका बाजूला आपलं साहित्य बाजूला ठेवलेलं आहे आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी नरेंद्र दाभोळकरांचं सगळं साहित्य हिंदीमध्ये लिहिलेलं आहे. आणि आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम देशातल्या विविध राज्यांमध्ये चालू आहे आणि त्याचे लवटे सरांमुळे काम झाले हे अतिशय आपल्या सातारकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. मी लवटे सरांना विनंती करतो की आपलं प्रदर्शन असं पाऊण तास 1 तासाचं भाषण हे आम्हाला अपेक्षित आहे आणि आपण या ठिकाणी आपण तर्कतीर्थ मांडावे. आणि मला नक्की खात्री आहे की अर्ध्या तासाच्या मध्ये आपल्याला बरीच मंडळी तुमच्या भाषणामुळे चालेल. धन्यवाद. नमस्कार. सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाचं हे 24वं वर्ष आहे. पुढच्या वर्षी हा ग्रंथ महोत्सव रौप्य महोत्सवी असेल. मी त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे यावर्षीच ग्रंथ महोत्सवाच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, सातारकरांना रौप्य महोत्सवी ग्रंथ महोत्सवाच्या शुभेच्छा देतो. आता तुम्ही टाळ्या वाजवल्यामुळे 25वं तुम्हाला करायलाच लागेल. आजच्या या व्याख्यानाचे प्रमुख पाहुणे इथल्या लोकमतचे संपादक श्री दीपक शिंदे, माजी नगराध्यक्ष अविनाश कदम, शिरीष चिटणीस, आमच्या मराठी अध्यापक संघाचे संपादक यादव, नंतर इथल्या नगर वाचनालयाचे अध्यक्ष बापूसाहेब माने, पुस्तक समूहाचे अध्यक्ष श्रोत्री, त्यांचे सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो. मगाशी अविनाश कदम असं म्हटले की त्यांना का बोलवलं. मला माहीत नाही की सातारकरांनी त्यांना का बोलवलं, पण ते आता उपस्थित आहे तर मला जरा सुपाऱ्या वाटायची सवय आहे. कोल्हापूरला आम्ही सुपाऱ्या घेतो आणि वाटतो पण. की तर्कतीर्थ हे सातारा भूषण होते हे सातारकरांना बहुधा माहीत नाही. कारण आता कुणाच्याच बोलण्यात हे आलेलं नाही की ते सातारा भूषण होते. इथे गोडबोले ट्रस्टतर्फे माझी माहिती जर बरोबर असेल तर सातारा भूषण ही पदवी दिली जाते आणि ती तर्कतीर्थांना अत्यंत लवकरात लवकर देण्यात आली होती. आता ज्या व्यक्तीला तुम्ही सातारा भूषण म्हणता त्या व्यक्तीचा पुतळा साताऱ्यात असू नये ही काही चांगली गोष्ट नाही. आणि अविनाश कदम ज्या मंत्र्यांचे सहकारी आहेत, मंत्र्यांच्याकडे किती अधिकार असतात हे मी त्यांना काही वेगळं सांगायला नको. पण अविनाश कदम यांनी जर मनावर घेतलं, माननीय शिवेंद्रजी भोसले, माननीय उदयनराजे भोसले या दोघा इथल्या महाराजांना जर सर्व सातारकरांनी लक्षात आणून दिलं की ते सातारा भूषण होते आणि ते नुसतं पदवीमुळे भूषण नव्हते. मी तुम्हाला अनेक घटना अशा सांगणार आहे की इतिहासामध्ये साताऱ्याचं जे नाव आहे आणि विशेषतः 20व्या शतकातल्या इतिहासामध्ये सातारचं जे नाव आहे त्याच्यामधून तर्कतीर्थांना तुम्हाला वजा करता येणार नाही. म्हणजे मी एक साधी गोष्ट तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेन की 1950-52चा काळ आहे. तर्कतीर्थ रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी सोडून परत काँग्रेसमध्ये येत आहेत आणि सातारमध्ये सातारा जिल्हा काँग्रेस समितीची एक बैठक होती आणि तर्कतीर्थ
बऱ्याच वर्षांनी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित होते आणि व्यासपीठावर ते मागे बसलेले होते. तक्के आणि लोड लावलेले आणि यशवंतराव चव्हाण साहेब बसले, आबासाहेब वीर बसलेले आहेत पहिल्या ओळीत. माझी स्मरणशक्ती बरोबर असेल तर आत्माराम पाटील बसलेले आहेत आणि तर्कतीर्थ मागे बसलेले आहेत. किसनवीर यशवंतराव चव्हाण साहेबांना असं सांगतात की तर्कतीर्थ मागे बसले, तर यशवंतराव चव्हाण साहेब त्यांना असं म्हणतात की शास्त्रीजी पुढे या. नाही म्हटले, मी आता काँग्रेसमध्ये तुमच्या मागे राहण्यासाठी आलेलो आहे आणि तुम्हाला हे खरं वाटणार नाही की यशवंतरावांच्यासाठी तर्कतीर्थांनी नंतरच्या काळात काय काय सोसलेलं आहे. मी सगळंच काही सांगणार नाही, पण एक प्रसंग छोटासा सांगतो मी, आणि तो कोल्हापूरचा आहे म्हणून मुद्दाम सांगतो की संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू आहे. यशवंतराव चव्हाण साहेब द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री होत आहेत, त्यानंतर ते एकभाषीचे पण पहिले मुख्यमंत्री होत आहेत. त्या काळामध्ये कोल्हापूरला 1 ऑगस्ट 56 रोजी तिथल्या काँग्रेस समितीतर्फे टिळक पुण्यतिथी साजरी करायचं ठरवलेलं होतं आणि हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या विरोधी, म्हणजे समितीच्या विरोधी द्वैभाषिकाचे समर्थक असल्यामुळे कोल्हापूरकरांनी असं ठरवलं होतं, कारण कोल्हापूर एक समितीचं बालेकिल्ला होता, संयुक्त महाराष्ट्र समितीचा बालेकिल्ला होता आणि कोल्हापूरकरांनी असं ठरवलं होतं की तर्कतीर्थांचं भाषण होऊ द्यायचं नाही. मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई होते, पत्रकं निघाली होती. कोल्हापूरच्या कॉमर्स कॉलेजमध्ये काँग्रेस समितीतर्फे टिळक पुण्यतिथी जाहीर करण्यात आली. काम सुरू झालं, पुण्यतिथीचं स्वागत झालं, प्रास्ताविक झालं आणि ही मुख्य वक्ते तर्कतीर्थ असल्यामुळे ते भाषणाला उभारले. ते भाषणाला उभारल्या प्रेक्षकांच्यामधून एक ग्रस्त आले आणि त्यांनी तर्कतीर्थांच्या गळ्यात चपलांची माळ घातली. तर्कतीर्थ गळ्यात माळ ठेवून तसेच उभे आहेत. ते जाऊन बसतात, दुसरा माणूस येतो, मेलेला साप गळ्यात आणून घालतो. ते तसेच अविचल उभे आहेत. तिसरा माणूस येतो, कोल्हापूरला चप्पल भिजवून मारायचा प्रघात आहे. भिजलेली चप्पल घेऊन त्यांच्या गालात मारते, तरी तर्कतीर्थ अविचल. हे 3 कार्यक्रम झाल्यानंतर तर्कतीर्थ आपलं भाषण सुरू करतात. 1.5 तास बोलतात आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की ज्या लोकांनी हे भाषण होऊ द्यायचं नाही अशी सुपारी घेतली होती, ती सगळी मंडळी परत भाषणाला उपस्थित राहतात. एक काळ असा होता मित्रांनो की मतभेद असतील पण दुसऱ्याचं मत आपण ऐकलं पाहिजे असा एक रिवाज, अशी एक उदारता समाज मनामध्ये होती. हे तर काहीच नाही मित्रांनो. त्यानंतर त्या लोकांना पकडलं जातं, पोलीस पकडून नेतात, केस घालतात आणि साधारणपणे 4 वर्षांनी
ती केस केव्हा तरी डेस्कवर येते आणि 13 लोकांना पकडलेलं असतं. ते त्यावेळेचे समितीचे तरुण कार्यकर्ते असतात. तर्कतीर्थ ती केस चालवायला कोल्हापुरात परत येतात 4 वर्षांनी. पुंडलिकजी कातगडे नावाचे काँग्रेस कार्यकर्ते तर्कतीर्थांच्याकडे येतात आणि सांगतात की शास्त्रीजी, त्यावेळी तरुण पोरांनी रागालोभात काय केलं असेल तुम्ही विसरून जा आणि पोरांना शिक्षा होणार नाही असं बघा. तर्कतीर्थ पुंडलिकजी कातगडे हे तर्कतीर्थांचे वाईमधल्या पाठशाळेतले वर्गमित्र. आपल्या वर्गमित्राला ते शब्द देतात की तुम्ही काळजी करू नका, मी काय करायचं ते करतो. त्यांना बोलवलेलं होतं की ओळख परेडसाठी, की तुम्हाला चप्पलाचा हार घातलेले हेच लोक आहेत का, साप तुमच्या गळ्यात घातलेले हेच लोक आहेत का, चप्पल मारलेले हेच लोक आहेत का. 13 लोक उभे आहेत. न्यायाधीश विचारतात की हेच ना लोक अपराध केलेले. तर ते न्यायाधीशांना नमस्कार करतात. न्यायाधीश महाराज, हे जेव्हा झालं तेव्हा तर मी शुद्धीतच नव्हतो. असा प्रसंग घडला होता की मला क्षणभर कळालं नाही की काय झालं. त्यामुळे कोणी केलं असं शोधायचा प्रश्नच नव्हता. आणि आता तर 4 वर्ष झाली माझी साठी उलटलेली आहे. तुम्हाला माहीत आहे, साठी बुद्धी नाठी. मी अत्यंत प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की खरंच मला माहीत नाही यापैकी कुणी काय केलं. त्यामुळे मी जर उगीच कुणाचं तर नाव सांगितलं तर अकारण त्यांना शिक्षा होईल. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच कोणाला ओळखत नाही. आणि ते 13च्या 13 लोक निर्दोष मुक्त होतात. त्या 13 मधले एक गोविंदराव पानसरे असतात. मला तुम्हाला हे अशासाठी सांगायचे आहे की खरा उदारमतवादी माणूस किती उदार असतो, किती तत्पर असतो छोट्या छोट्या प्रश्नांसाठी, हे पण आपण केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे. इथेच सातारचा मी प्रसंग सांगतो तुम्हाला की मगाशी डॉक्टर दाभोळकरांचं नाव घेण्यात आलं. डॉक्टर दाभोळकर आणि तर्कतीर्थ हे वेदांती जरी असले तरी वेदांच्या बद्दल पारंपरिक धारणा तर्कतीर्थांची नव्हती. वेदांच्याकडे अत्यंत आधुनिक पद्धतीने तर्कतीर्थ पाहायचे आणि वेदांचा नवा अर्थ आणि नवा संदर्भ नव्या पिढीला ते समजावून सांगायचे. तर्कतीर्थांची अशी धारणा होती की वेद काही चातुर्वर्ण्य मानत नाही. त्यामुळे शंकराचार्यांनी चातुर्वर्ण्य मानू नये अशी तर्कतीर्थांची धारणा होती. साताऱ्याला शंकराचार्य आलेले आहेत. त्यांचा इथे महिनाभर अधिवास होता. मोठा महोत्सव चाललेला. माझी जर माहिती बरोबर असेल तर सुमित्रा राजेंनी त्यांना इथे आमंत्रित केलेलं होतं. आणि दाभोळकर असं म्हटले की हे शंकराचार्य चातुर्वर्ण समर्थक आहेत, तर आपण त्यांना जाऊन विचारू की कशात सांगितलंय चातुर्वर्ण्याचं समर्थन धर्मामध्ये. तर्कतीर्थ, पार्थ बोळके, दाभोळकर, किशोर बेडकी ही सगळी मंडळी वेळ घेऊन शंकराचार्यांना भेटायला जातात. नेतृत्व अर्थातच तर्कतीर्थांच्याकडे होतं, पण तर्कतीर्थांना शंकराचार्यांना प्रश्न विचारायचे. त्या प्रसंगात एक प्रसंग असा आहे की सगळी मंडळी येणार म्हणून पोलीस बंदोबस्त नेहमीप्रमाणे लावलेला
पण शंकराचार्यांच्या पुढे तर्कतीर्थ जातात आणि पहिल्यांदा साष्टांग नमस्कार करतात आणि ते असं सांगतात की हा माझा साष्टांग नमस्कार, तुम्ही ज्या वेद परंपरेचे प्रतिनिधी आहात त्या परंपरेला माझा नमस्कार आहे. आणि त्यानंतर ते तर्कतीर्थ चातुर्वर्ण्याबद्दल शंकराचार्यांना प्रश्न विचारतात की ज्या प्रश्नांचं उत्तर शंकराचार्यांच्याकडे नसतं. असे अनेक प्रसंग तर्कतीर्थांच्या जीवनामध्ये मित्रांनो आहेत. मी तर असं मानतो की तर्कतीर्थ का मोठे, तर ते पंडित नव्हते, स्वतंत्र बुद्धीचे विचारक असल्यामुळे तर्कतीर्थ हे स्वतंत्र विचाराचे असल्यामुळे सतत त्यांच्या जीवनाचा विकास झालेला दिसतो. म्हणजे जर तुम्ही असा एक कालखंड तर्कतीर्थांच्या जीवनाचा घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की साधारणपणे 1923ला ते तर्कतीर्थ पदवी घेऊन आले. मगाशी कुणीतरी असं विचारलं की हे काय आहे प्रकरण तर्कतीर्थ हे. तर तर्कतीर्थ ही नवन्यायामध्ये आणि तर्कशास्त्रामध्ये जे मास्टर डिग्री मिळवतात, त्या काळामध्ये मास्टर डिग्री जे मिळवत त्यांना ही पदवी कलकत्त्याचं शासकीय महाविद्यालय द्यायचं. ब्रिटिशांचं ते नाव आहे इसेन्स ऑफ लॉजिक. मगाशी तुम्ही ज्या 6 शास्त्रांचा उल्लेख केला त्यामध्ये नवन्याय आहे, अलंकार आहे, वेदांत आहे, षडांगे आहेत आणि तर्कशास्त्र आहे. आणि विशेषतः नवन्यायामध्ये सगळी जी वेदाभ्यास आहे हा तर्कावर आधारित असल्यामुळे तर्कतीर्थ पदवी मिळवणाऱ्याला तर्काने नवा अर्थ परंपरेच्या पलीकडचा सांगण्याची जबाबदारी असते. आणि ती पदवी यांनी मिळाल्यामुळे त्या काळात फार कमी लोक तर्कतीर्थ पदवी मिळवायचे. त्यामुळे ही पदवी त्या काळामध्ये अत्यंत सन्मानाची वेदपंडितांची पदवी होती. आणि ती म्हणजे मी परवाच केव्हा तरी लोकसत्तेच्या एका भागामध्ये असं लिहिलं आहे की ही त्यांची पदवीच त्यांचं पद झालेलं आहे. की इतकी प्रचलित ते नाव झालं की लक्ष्मण शास्त्री जोशी याच्या अलीकडे तर्कतीर्थ लिहिल्याशिवाय अख्ख्या जगाने त्यांचं नाव कधी लिहिलेलं नाही. ते त्यांचं पद होऊन गेलेलं आहे. तर्कतीर्थ मगाशी सांगितल्याप्रमाणे वयाच्या 13व्या वर्षी पिंपळनेरहून वाईला आले. त्यांचे वडील बाळाजी कृष्ण जोशी हे भिक्षुकीचा याज्ञिकीचा व्यवसाय करायचे. म्हणजे कुंडली करून देणे, मुहूर्त काढणे, सत्यनारायण करणे असा पोटपाण्याचा भिक्षुकीचा व्यवसाय होता, माधुकरी मागणे वगैरे. त्यांना असं वाटायचं की आपण ब्राह्मण असून आपल्याला मागायला लागतं, आपल्या मुलाला न मागता मिळालं पाहिजे. एक छोटी अपेक्षा एका वडिलांची अशी होती की आपली पारंपरिक भिक्षुकी संपावी आणि याला लोकांनी त्याच्या ज्ञानाच्या आधारे स्वतः द्यावं. म्हणून असा प्रयत्न होता की वेधशाळेमध्ये त्यांना घालावं आणि वेद पंडित करावं. मग असा शोध सुरू झाला की कुठे पाठवायचं. तर त्यावेळी 2 वेधशाळा म्हणजे 2 ठिकाणं ही भारतातली वेद राजधानी म्हणून मानली जायची. त्यातलं एक होतं हरिद्वार की जिथे स्वामी श्रद्धानंदांनी वेधशाळा चालवली होती. ती अत्यंत प्रसिद्ध होती. नंतर आणखीन जवळ कामडीला एक शाळा होती, ती पण प्रसिद्ध होती. पण त्यावेळी पिंपळनेरला वाईचे ग्रस्त वनाधिकारी होते देवकुळे नावाचे. त्यांनी बाळाजी पंतांना असं सांगितलं की एवढ्या लांब कुठे पोराला पाठवता, आपल्याच महाराष्ट्रात एक चांगली वेधशाळा आहे. आणि वाई हे त्यावेळी
अशी आमची वाई नावाचं एक पुस्तक तुम्ही सर्व सातारकरांनी आवर्जून वाचा. की अशी आमची वाई हे पुस्तक वाचताना तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही सगळे आता म्हणता की वाई ही दक्षिण काशी आहे. एवढंच नाही आहे. वाई ही इतिहासाच्या आधारे महाराष्ट्राची इतिहासातली बौद्धिक राजधानी होती. मी असं का म्हणतो त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगेन की वाईमध्ये, एकट्या वाईमध्ये 350 वाडे, घराणी अशी होती की जिथे वेदांचा अभ्यास केला जायचा. म्हणजे परंपरेने पणजोबा, आजोबा, मुलगा, नातू, पंतू, घरांमध्ये वेदांची परंपरा होती. अशी 350 घरं होती. आणि ही 350 घरं नुसती अभ्यास करणारी नव्हती. मी एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगेन की पेशव्यांचे सरदार रास्ते यांना वाईचं इनाम होतं. आणि ह्या रास्त्यांनी पेशव्यांनी असं सांगितलं होतं की वाईमध्ये वेदाभ्यास इतका मोठा आहे की आपण त्यांना वर्षासन दिलं पाहिजे. वर्षासन म्हणजे त्या घराण्याला वार्षिक अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात आली. तुम्हाला ह्याच खरं वाटणार नाही की पेशवाई संपल्यानंतर ब्रिटिशांनी पण वाईची वर्षासनं वर्षोनवर्ष चालू ठेवलेली होती. ब्रिटिश हे खरे ज्ञानोपासक होते. आपण आज जे सगळे सुशिक्षित झालो त्याचं सगळ्यात मोठं श्रेय जर कुणाला द्यायचं झालं, त्यांनी राज्य केलं, गुलाम केलं, ही चुकीची गोष्ट आहे. पण ब्रिटिशांनी आपल्याला 100-150 वर्ष पुढं नेलं, हे पण आपण ऋण ब्रिटिशांचं मान्य केलं पाहिजे. मी इतिहासाचा अभ्यासक असल्यामुळे तुम्हाला हे अधिकाराने सांगेन. याचा अर्थ मी त्यांच्या पारतंत्र्याचं समर्थन नाही करत, पण ब्रिटिशांच्या कितीतरी गोष्टी, म्हणजे आपली सगळी वस्तुशिल्प ही ब्रिटिशांनी निर्माण केलेत. मी परवाच मुंबईत होतो. मी फोर्टमध्ये उतरलो होतो एका ठिकाणी, एका हॉटेलमध्ये. त्या हॉटेलची गंमत अशी होती की ब्रिटिशांनी त्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीसाठी ज्या वखारी स्थापन केल्या होत्या त्या वखारीत त्या हॉटेल असतात. AK हॉटेल, मी नाव पण सांगतो तुम्हाला. आणि मी म्हटलं अरे एवढं मोठं हॉटेल कसं? तर म्हणजे ही ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनीची वखार आहे आणि आमच्या मालकांनी त्यावेळी लिलावात घेतलेली आहे. ब्रिटिशांनी काय काय कामं केली होती असं तुमच्या लक्षात येईल. मी तिथे वखारी मोजल्या, 150 वखारी आजही आहे तशा इंटॅक्ट आहेत. ब्रिटिश भारतामध्ये आले, त्यांचा प्रतिवाद करण्याचं काम ज्या त्या काळच्या पंडितांनी केलं, त्यामध्ये वाईच्या प्राज्ञ पाठशाळेचे नारायण शास्त्री मराठे. नारायण शास्त्री मराठे हे वाई प्राज्ञ पाठशाळेचे मुख्य गुरुजी. त्यांचे गुरुजी प्रज्ञानंद, आपल्या वडिलांच्या नावाने ती प्राज्ञ पाठशाळा आपण स्थापन केली. पण या गुरुजींचं वैशिष्ट्य असं होतं की तुम्हाला हे खरं वाटेल ना वाटेल, पण ते भौतिकशास्त्राचे चांगले अभ्यासक होते. आणि ते काय म्हणायचे, ब्रह्म आणि भौतिक तत्व एकच आहे. ते मुलांना काय शिकवायचे, मॅटर अँड ब्रह्म इज वन, असं ते 1920च्या काळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचे. मला तुम्हाला सांगायचं काय आहे की नारायण शास्त्री मराठे हे पारंपरिक शिकवणारे ग्रस्त नव्हते. म्हणजे त्यांच्या वेद पाठशाळेमध्ये भूगोल शिकवला जायचा, भौतिकशास्त्र शिकवलं जायचं, इंग्रजी शिकवलं जायचं, संस्कृत शिकवलं जायचं, सर्व शास्त्र शिकवली जायची. आणि त्यामुळे त्या वेधशाळेमध्ये विगो विजापूरकर नावांची एक राष्ट्रीय शाळा कोल्हापूर संस्थानात सुरू झालेली. शाहू महाराजांच्या मागे लागून ब्रिटिशांनी ती बंद पाडली. मग ती पटवर्धनांच्या मिरज संस्थानात गेली. ब्रिटिशांनी पटवर्धनांच्या मागे पण ससेमिरा लावला.
शाळा बंद केली आणि मग ती तळेगाव दाभाडेला आली. तळेगाव दाभाडेला त्यांच्यावर टाच आणली आणि मग इजा बिजा तिजा झाल्यावर विजापुरी असं म्हटले की आता मी कुठेही नेलं तरी ब्रिटिश शाळा बंद करणार आहेत. तर नारायणशास्त्री मराठेंना म्हटले की तुम्ही माझंच काम करता, हे शिक्षक आणि हे विद्यार्थी पदरात घ्या आणि त्यांना शिकवा. ही जी सगळी मंडळी होती विगो विजापूरकरांच्या समर्थ विद्यालयातली. समर्थ विद्यालय असं नाव विगो विजापूरकरांनी एवढ्यासाठी दिलं होतं की या देशाला स्वातंत्र्य मिळवायला मला समर्थ नागरिक घडवायचे आहेत, म्हणून त्या विद्यालयाचं नाव समर्थ. आणि ते आपल्या विद्यार्थ्यांच्याकडून शपथ घ्यायची की मी मोठा झाल्यावर हा देश स्वतंत्र झाल्याशिवाय साखर खाणार नाही, मी मोठा झाल्यावर हा देश स्वतंत्र झाल्याशिवाय पायात चपला घालणार नाही, हा देश स्वतंत्र झाल्याशिवाय मी अमुक करणार नाही तमुक करणार नाही. आणि ती मुलं असं म्हणायची की आम्ही पांडवांसारखी शपथ घेतो. पांडवांच्या शपथेचं वैशिष्ट्य असं असायचं की पांडवांनी आपल्या आयुष्यात कधी शपथ मोडली नाही. कर्ण का मोठा, तर त्यांनी शपथ कधीच मोडली नाही. तर ही परंपरा प्राज्ञ पाठशाळेमध्ये असल्यामुळे ते सगळे विद्यार्थी आले आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही विगो विजापुरेंनी त्यांना शस्त्रविद्या पण दिलेली होती. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी 23 ते 30 या काळामध्ये धर्म सुधारणेचं काम करतात. धर्म सुधारणेचं म्हणजे जिथे जिथे ब्राह्मण सभा होतील, संमेलनं होतील, तिथं जायचं आणि पारंपरिक पंडितांना हे समजावून सांगायचं की तुम्ही ज्या भांडवलावर काम करत आहात ते चुकीच्या पायावर उभा आहे आणि त्याचा आरसा हा आहे. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत की मुलीचं लग्न 3 ते 5 वयातच झालं पाहिजे, असा त्यावेळची परंपरा असायची. तर्कतीर्थांनी श्रुती, स्मृती, अरण्य, ब्राह्मण ग्रंथ, उपनिषद, वेद यांचे कितीतरी आधार काढून या सभांच्या मध्ये असं सांगितलं की तुम्ही ऋतूपूर्वीचा विवाह ग्राह्य मानता आणि ऋतूनंतरचा विवाह अग्राह्य मानता. आपली परंपरा अशी सांगते की ऋतूनंतरच विवाह व्हायला पाहिजे, मासिक पाळी आल्यानंतरच मुलीचं लग्न झालं पाहिजे. पंडित त्यांचं ऐकायचं नाही. दुसरं असं सांगायचे की पातक तुम्ही आजन्म सांगता प्रायश्चित पातकाला, असं नाही आहे, कन्सेशन दिलं पाहिजे तर परत लोक आपल्या धर्मात येतील. तुम्ही जर आजन्म त्यांना बहिष्कृतच मानलं तर हिंदू धर्मामध्ये परत कसे येणार लोक. अशा कितीतरी गोष्टी, म्हणजे अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाची कितीतरी दाखले तर्कतीर्थांनी या सभांमधून मांडले. पण 23 ते 30 भारतातल्या सगळ्या संमेलनांच्या मध्ये गेल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की ही धर्मपंडित मंडळी आपलं शब्द प्रामाण्य सोडायला तयार नाही, कारण त्यात त्यांचा स्वार्थ आहे. त्यामुळे 30 साली त्यांनी असं ठरवलं की कपाळमोक्ष करण्यापेक्षा ह्याच्यापेक्षा काहीतरी उजवं काम समाजहिताचं आणि देशहिताचं आपल्याला करता आलं तरी करावं. म्हणून तर्कतीर्थांनी धर्म परिवर्तनाचा नाद सोडला आणि ते 30 साली महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय झाले. त्यापूर्वी एकदा ते महात्मा गांधीजींना योगायोगाने 23 साली भेटलेले होते. त्याचा प्रसंग असा आहे की चौरी चौरा हत्याकांड झालं होतं. आपल्या सत्याग्रहींनी चौरी चौरा पोलीस चौकी जाळून टाकली होती. त्यात 23 पोलीस जळून खाक झाले होते. ब्रिटिशांनी फायरिंग केलं तर त्यात 3 सत्याग्रही मेले होते. महात्मा गांधीजींना असं दुःख झालं की आपण जानेवारीपासून फेब्रुवारीपर्यंत हे आंदोलन चालवत आणलं, एकही गालबोट लागलं नाही. बारडोलीच्या स्वराज्य आश्रमात महात्मा गांधी होते.
तर्कतीर्थ म्हणजे लक्ष्मण शास्त्री तर्कतीर्थ नव्हते, पण तर्कतीर्थ पदवी घेण्यासाठी ते कलकत्त्याला निघाले होते. बारडोली स्टेशनवर त्यांची गाडी रेल रोको झाला आणि त्यांची गाडी अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली. इथे वाईला 1920 साली महात्मा गांधी प्राज्ञ पाठशाळेत येऊन गेलेले होते. तर्कतीर्थांनी त्यांना पाहिलेलं होतं. तर्कतीर्थ अत्यंत प्रभावित होते आणि त्यांना असं कळालं की महात्मा गांधींनी या जाळपोळीच्या विरुद्ध उपोषण सुरू केलं. त्यांना का असं वाटलं कुणास ठाऊक, पण त्यांनी रेल्वेमधली आपली बॅग आणि बिछाना घेतला आणि ते सत्याग्रह आश्रमात दाखल झाले आणि 3 महिने परीक्षा सोडून ते गांधींचे सत्याग्रही म्हणून राहिले. त्या काळामधली एक छोटी आठवण सांगण्यासारखी आहे की तर्कतीर्थांना झोपायचा फार नाद होता. म्हणजे पहाटे उठायची सवय नव्हती त्यांना आणि गांधींच्या आश्रमात तर 4:30ला उठायला लागायचं. आजही गांधींच्या आश्रमात तुम्ही कधी जाऊन राहा, मी अनेक वेळा जाऊन राहतो. सेवाग्राममध्ये राहतो, साबरमतीला राहतो, कोरबू आश्रमात राहतो. आजही तिथे पहाटे 5ला उठायचा प्रघात सगळ्या आश्रमामध्ये. तर्कतीर्थ 4:30ला उठायचे कारण गांधी सगळ्या आश्रमांची हाजरी घ्यायचे 5ला. हाजरी देऊन परत ते जाऊन झोपायचे. इतर सगळे आश्रमीय परिपाठ करायचे, सफाई वगैरे, तर्कतीर्थ झोपायचे. एकदा बघितलं, 2दा बघितलं, 3दा बघितलं गांधीजींनी. 4थ्यांदा म्हणले की वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत तुम्ही अशीच करता का? म्हणजे कान उघाडणी केली. तर्कतीर्थांना तो आपला अपमान वाटला आणि ते म्हटले, जुलमाचं रामराम करायची मला काही सवय नाही, मी माझ्या मनाचंच करणारा मनुष्य आहे. नमस्कार केला आणि त्यांनी गांधींना सोडलं आणि परत वाईला आलं. नारायण शास्त्री मराठेंना पण हे माहीत होतं, पण हा हुशार मुलगा आहे म्हणून त्याचे सगळे दोष ते पोटात घ्यायचे. गुरुजींनी विद्यार्थ्यांचे सगळे दोष पोटात घेतले की मुलं मोठी होतात. त्याचं उदाहरण म्हणजे तर्कतीर्थ आहे. तर्कतीर्थांनी 30 ते 32 या 2 वर्षात स्वातंत्र्य लढ्यामध्ये फार मोठी कामं केलेली आहेत. एक सगळ्यात मोठं काम त्यांनी संगमनेरला 350 भूमिगत कार्यकर्त्यांचे गुप्त शिबिर बोलवलेलं होतं आणि त्यामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध सशस्त्र लढा करण्याची योजना केलेली होती. नाशिकच्या कलेक्टर नाईक कळाल्यानंतर, नाईक नावाचे कलेक्टर होते, त्यांनी ते शिबिर रात्रीत मोडून काढलं. तर्कतीर्थ तिथून फरार झाले आणि ते बागलाणच्या जवळ नामपूर असलेल्या गावी बागलाणचे बाबा नावाचे एक मोठे स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. त्यांच्याकडे ते भूमिगत येऊन राहिले. तिथे त्यांनी 3 महिने त्या परिसरामध्ये भूमिगत काम केलं आणि कळवण, बागलाण, नामपूर, नंदुरबार, धुळे या परिसरात जो आदिवासी पट्टा होता त्या आदिवासी कोळींना ब्रिटिशांच्या विरुद्ध संघटित केलं आणि 50,000 कोळ्यांचा मोर्चा, आदिवासी कोळींचा मोर्चा. असं सांगितलं जातं की तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली झालेला बागलाणचा सत्याग्रह हा भारतातल्या बारडोलीच्या सत्याग्रह इतका प्रक्षोभक होता. तुम्ही जर कधी ब्रिटिश इंटेलिजन्स रिपोर्ट वाचले तर बागलाणच्या सत्याग्रहाचं वर्णन ब्रिटिश इंटेलिजन्सनी मिनी बारडोली असं केलेलं आहे. आणि त्या मिनी बारडोलीच्या खाली एक टीप आहे इंटेलिजन्स रिपोर्टमध्ये, ए संस्कृत स्कॉलर बिकमिंग ए स्ट्रॉंच रिव्होल्युशनरी इन इंडिया. तर्कतीर्थांच्याबद्दल ही ब्रिटिश पोलिसांची नोंद आहे. त्या 50,000 कोळ्यांच्या जंगल सत्याग्रहामध्ये ब्रिटिश फायरिंग करतात
तर्कतीर्थ फरार होतात. तर्कतीर्थांची एक शाल जंगलात सापडते आणि वाईकरांना असं लक्षात येतं की बहुधा तर्कतीर्थ गेले. आणि वाईच्या कृष्णा घाटावर साक्षात श्रद्धांजली सभा होते आणि ती नारायण शास्त्री मराठ्यांच्या अध्यक्षतेखाली होते. आणि तिसऱ्या दिवशी फंद फेतुरीहून ब्रिटिश कळवणला तर्कतीर्थांना अटक करतात आणि त्यांना 6 महिन्याची परत शिक्षा होते. तर्कतीर्थ 3 वेळा जेलमध्ये गेलेले. पहिल्यांदा जेलमध्ये गेले ते इथेच कराडला 8 दिवस सलग काकासाहेब गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली तर्कतीर्थ भाषण देतात. त्या भाषणाची निष्पत्ती काय आहे मी तुम्हाला सांगतो. त्या भाषणाला 16 वर्षाचे यशवंतराव रोज येऊन व्याख्यान ऐकतात. 8व्या दिवशी आपल्या शाळेत जाऊन तिरंगा झेंडा लावतात. यशवंतराव चव्हाण साहेबांनीच असं लिहिलंय की हा जो शास्त्री होता, हा शास्त्री शस्त्र आणि शास्त्राचं मगाशी जे तुम्ही उदाहरण दिलं की आजपर्यंत मी शास्त्र शिकलो, इथून पुढच्या काळात मी शास्त्राचं रूपांतर शस्त्रामध्ये करणार आहे आणि या देशाला स्वतंत्र करणार आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनीच असं लिहिलं आहे की माझ्यामध्ये स्वातंत्र्याची ज्योत जर कुणी पेटवली असेल तर ती तर्कतीर्थांनी. कृष्णा काठावर 10,000 लोक रोज तर्कतीर्थांचं भाषण ऐकायला उपस्थित असायचे. सगळे शेतकरी असायचे. शेतकरी म्हणायचे काय नटावानी बोलतो या. इतकं प्रभावी भाषण तर्कतीर्थ त्या काळात करायचे. 8व्या दिवशी त्यांना काकासाहेब गाडगीळ, श्रीश्याम नवरे, द्वाब कर्णिक अशा सगळ्या मंडळींना ब्रिटिश अटक करतात. कराडच्या तहसीलदार कार्यालयात केस चालते. हे आपला अपराध मान्य करतात आणि त्यांना धुळे तुरुंगात पाठवलं जातं. धुळे तुरुंगामध्ये यांच्याबरोबर कोण कोण असतात? तर्कतीर्थांच्या बरोबर गुलजारीलाल नंदा असतात, आचार्य विनोबा भावे असतात, जमनालाल बजाज असतात, पुरुषोत्तम त्रिकम असतात, साने गुरुजी असतात आणि बरीच मंडळी असतात. धुळे तुरुंगाचं वैशिष्ट्य असं की सकाळी विनोबांची प्रवचनं व्हायची. साने गुरुजी ते लिहून काढायचे. आज जे तुम्ही गीता प्रवचन नावाचं विनोबांचं पुस्तक वाचता ते साने गुरुजींनी लिहून काढलेले व्याख्यानं आहेत की त्याचं नंतर पुस्तक झालं. सकाळी जेलमधले सगळे लोक भगवद्गीता ऐकायचे आणि संध्याकाळी तर्कतीर्थांचं मार्क्सवादावर व्याख्यान असायची. ती पण ते तितक्याच निष्ठेने वाचायची. द्वाब कर्णिक नावाचे महाराष्ट्र टाइम्सचे जे पहिले संपादक, ते पूर्वी रॉयवादी होते. त्यांनी संग्राम नावाचं एक दैनिक, युगांतर नावाचं साप्ताहिक, चित्रा नावाचं साप्ताहिक, प्रमोद नावाचं साप्ताहिक, बरीच वर्तमानपत्र श्रीश्याम नवरे, तर्कतीर, द्वाब कर्णिकांनी रॉयवादासाठी त्या काळात चालवलेले होते. द्वाब कर्णिक हे स्टॉन्च मार्क्सिस्ट, म्हणजे 2 व्यक्तींनी तर्कतीर्थांचं जीवन बदललं असं मी तुम्हाला सांगेन. हे खरं आहे की स्थूल रूपाने मानवेंद्रराव, महात्मा गांधी आणि नारायण शास्त्री मराठे यांनी त्यांचं जीवन बदललंय खरं आहे. पण अशी अनेक माणसं तर्कतीर्थांच्या जीवनात आली की ज्यांनी तर्कतीर्थांना बदललं. त्यामध्ये एक आहेत विनोबा. विनोबा आणि तर्कतीर्थ मिळून वहीमध्ये शिकायचे. विनोबा शांकर भाष्य शिकायला आलेले होते आणि तर्कतीर्थ नवन्याय शिकत होते. यांची विद्वत्ता पाहून विनोबा एकदा तर्कतीर्थांना म्हणाले की तुम्ही हे ओम नमः शिवाय म्हणत का बस आपलं आयुष्य वाया घालवता.
हा वेदांताचा अभ्यास हे घटपटाचं शास्त्र आहे. तुम्ही सोडून द्या आणि इंग्रजी वाचा आणि अमेरिकेला जा. तर्कतीर्थ फार प्रभावित झाले या वाक्याने. विनोबांचं शंकर भाष्य संपलेलं होतं आणि ते बडोद्याला जाऊन राहणार होते. शंकराचार्य हे शास्त्री, लक्ष्मण शास्त्री पाठशाळेतून पळून जातात आपल्या 2 मित्रांसह आणि बडोद्याला जाऊन इंग्रजी शिकतात. तर्खडकरांची 3 भाषांतरं विनोबा त्यांना शिकवतात, इंग्रजी वाचायला शिकवतात. चार्ल्स लॅम्ब वाचायला लागले, ते स्पेन्सर वाचायला लागले, बरीच पुस्तकं शास्त्री वाचायला लागले. शास्त्रीने असं लिहिलंय की मी इंग्रजी वाचायला लागलो पण इंग्रजी स्पेलिंग माझं कच्चंच राहिलं. त्यामुळे फ्लुएंट इंग्लिश मला कधी लिहिता आलं नाही, जरी बोलता आलं आणि वाचता आलं तरी. विनोबा असं शिकवल्यानंतर म्हणतात की तू इतकं छान शिकलेला आहेस तर तू अमेरिकेला जायचं सोडून माझ्याबरोबर साबरमतीला काही येत नाहीस. ते म्हटले अहो मी इंग्रजी अमेरिकेला जायसाठी शिकलोय, साबरमतीला जायसाठी नाही. आणि ते विनोबांना न सांगता पळून परत वाईला येतात. तर्कतीर्थांचं वैशिष्ट्य असं आहे की ज्याला तुम्ही रूढ अर्थाने धरसोड म्हणता, तर्कतीर्थांनीच असं लिहिलंय की माझं जीवन हे पक्ष्यासारखं आहे. पक्षी जसा एका फांदीवर कधी बसत नाही तसं एकच एक जीवन जगणं मला काही पटत नाही. त्यांनीच असं लिहून ठेवलंय की एक नवा विचार माझ्या जीवनात येतो आणि माझ्या जीवनात प्रक्षोभ निर्माण होतो आणि मी नव्या विचाराच्या मागे जातो. म्हणजे आरंभी वेदांती, नंतर काँग्रेसी, नंतर रॉयवादी, मार्क्सवादी. म्हणजे एकेकाळात तर्कतीर्थांनी पिस्तुलीचा पुरवठा पण अनेक स्वातंत्र्य सैनिकांना केलेला आहे. ते असं म्हटले की वेदांमुळे जे कॉन्सन्ट्रेशन असतं तितकं कॉन्सन्ट्रेशन मला शास्त्रांवर करता आलं नाही, नाहीतर मी शार्प शूटरही झालेलो असतो. तर्कतीर्थांचं वैशिष्ट्य असं आहे की ते त्यांना त्यावेळी जे पटेल ते करत निघालेले. त्यामुळे जेव्हा त्यांना असं लक्षात येतं की गांधीवाद हा भोंगळ गांधीवाद आहे, तो एकीकडे अध्यात्म सांगतो, एकीकडे हिंदुत्व सांगतो. ते असं म्हणतात की अध्यात्माने देशाला स्वातंत्र्य कधीच मिळणार नाही, केवळ आणि केवळ शस्त्रांनी मिळू शकतं. म्हणून ते गांधीजींची संगत सोडतात आणि जातात. पण एक काळ गांधीजींच्या जीवनामध्ये असा होता मित्रांनो की तर्कतीर्थांशिवाय गांधीजींचं पान हलायचं नाही. म्हणजे मी एक उदाहरण देतो तुम्हाला की महात्मा गांधी बदलले का? म्हणजे महात्मा गांधी पण तर्कतीर्थांच्या सारखी सनातनीच होते. म्हणजे किती सनातनी? तर्कतीर्थांनीच लिहून ठेवलंय की स्नान संध्या केल्याशिवाय मी अन्नाचा घास घ्यायचो नाही, इतके ते सनातनी होते. आणि हे भटकत राहायचे व्याख्यानं देत. एक दिवस बायको म्हटली की तुम्ही गाव गोसाव्यासारखे 15-15 दिवस फिरता, घरी येत नाही, देव पारोसे राहतात. रागात म्हणली की कृष्णार्पण करून टाका. चांगली आयडिया म्हणतात. पंचामध्ये सगळे देव घेतात घरातले आणि लिटररी कृष्णेमध्ये जाऊन टाकतात आणि म्हणतात की बरं झालं तू मला कर्मकांडातून मुक्त केलं, इथून पुढे मी फक्त देवाची मानस पूजाच करीन, त्यानंतर कोणतंही कर्मकांड आयुष्यभर तर्कतीर्थांनी आपल्या आयुष्यात केलेलं नाही. मी मगाशी असं म्हणत होतो की सनातन महात्मा गांधी
ना बदलण्याची जी किमया अनेक लोकांनी केली, त्यामध्ये मात्र प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. मी अत्यंत जबाबदारीने बोलतो, अभ्यास करून बोलतो आहे. तुम्हाला माहीत आहे की 1927 साली 2 कामं आंबेडकरांनी केली. एक, महाडचं 14 तळं मार्चला केव्हा तरी मुक्त केलं आणि पुढे वर्षाच्या शेवटी त्यांनी मनुस्मृती जाळली महाडलाच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी पण असं म्हटलं होतं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, मी धर्मांतर करेन. आणि मनुस्मृती ही चातुर्वर्ण्याचं समर्थन करते म्हणून प्रतिकात्मकरित्या डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृती जाळलेली होती. त्याला तर्कतीर्थ महाडला उपस्थित आहे. मनुस्मृती जाळल्यानंतर तर्कतीर्थ एका कागदामध्ये मनुस्मृतीची राख घेतात, पुडी बांधतात आणि खिशात ठेवतात. आणि त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांना विनंती करतात की मला तुमच्या मनुस्मृती दहनाबद्दल चर्चा करायची आहे. ते मुंबईला जातात, आपली पुडी उघडतात आणि सांगतात की ही पुडी म्हणजे तुम्ही मनुस्मृती जाळली त्यावेळची राख आहे, ती मी तुम्हालाही लावतो आणि मलाही लावतो आणि का लावतो ते सांगतो. ते असं सांगतात की पहिला प्रश्न आंबेडकरांना विचारतात की तुम्ही मनुस्मृती वाचलीत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी तुमच्यासारखा काही संस्कृत पंडित नाही, त्यामुळे मी संस्कृतमधली मनुस्मृती वाचलेली नाही. मनुस्मृतीचं माझं जे आकलन आहे ते इंग्रजी कॉमेंट्रीच्या आधारे झालेलं आकलन आहे. तर्कतीर्थ असं सांगतात की मनुस्मृती मला मुखोद्गत आहे, त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगतो की मनुस्मृतीमध्ये सगळंच काही जाळण्यासारखं नाही. कोणत्याही ग्रंथांमध्ये तो ग्रंथ तुम्ही प्रतिकात्मक जाळला हे खरं आहे, पण कोणत्याही ग्रंथामध्ये ग्राह्य आणि अग्राह्य अशा दोन्ही गोष्टी असतात. आणि ते असं सांगतात की मनुस्मृती हा भारतीय परंपरेतला हा असा ग्रंथ आहे, ऐतिहासिक ग्रंथ, की इसवी सन पूर्व काळामध्ये भारतीय समाज कसा होता हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल इतिहासाला तर मनुस्मृतीशिवाय दुसरा आधार नाही. म्हणजे त्यावेळच्या समाजाचं हुबेहूब वर्णन, यथातथ्य वर्णन, रिअल हिस्ट्री ऑफ अ देन सोसायटी जर तुम्हाला अभ्यासायची असेल तर त्याची ऑथेंटिसिटी फक्त मनुस्मृतीच करते. आणि मग त्या दोघांशी चर्चा वगैरे होते, दोघांच्यात मनस्वी संवाद पण होतो आणि अनेक वेळा ते एकमेकाला भेटत पण राहतात. महात्मा गांधींच्या बाबतीत पण असं झालेलं आहे, ज्याला आपण पुणे करार म्हणतो स्थूलमानाने. गांधीजी असं म्हणायचे, विशेषतः 30 सालानंतर, की भारतामध्ये स्वकीयांचं राज्य आलं पाहिजे, स्वकीयांचे मतदारसंघ असले पाहिजेत आणि स्वकीयांनी स्वकीयांसाठी मत करून प्रतिनिधी नेमले पाहिजे. म्हणून स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन त्या काळामध्ये लागायच्या, काँग्रेस मोठ्या प्रमाणात निवडून यायचं. त्या काळामध्ये राखीव आणि संयुक्त मतदारसंघ असा एक चर्चेचा मुद्दा झालेला होता. गांधीजी असं म्हणायचे की राखीव मतदारसंघामध्ये हरिजनांना मतं दिली तर हरिजन समाजापासून तुटतील, संयुक्त मतदारसंघ राहिले, सगळ्यांनी सगळ्यांना मतं दिली
तर कदाचित समाजामध्ये जातीयता संपेल आणि समाज एकसंध होईल. आंबेडकर ते काही मानायला तयार नव्हते आणि आंबेडकरांचं त्यांच्या बाजूनी मत बरोबर होतं त्यावेळची समाज रचना पाहता. उपोषण जसं जसं पुढे जातं गांधीजींचं राखीव मतदारसंघाच्या वरचं येरवडा जेलमध्ये डॉक्टर शेवटी असं सांगतात की लास्ट 24 hours फॉर गांधी, की 24 तासात उपोषण सुटलं नाही तर वी विल लूज गांधी. पुण्यातले सगळे काँग्रेस कार्यकर्ते आंबेडकरांना भेटतात, समजावून सांगतात. आंबेडकर अत्यंत उदारमतवादी असल्यामुळे आणि गांधींच्याबद्दल त्यांच्या मनात आदर असल्यामुळे ते गांधीजींचं म्हणणं केवळ गांधीजींना वाचवण्यासाठी म्हणून मान्य करतात आणि मग पुणे करा होतं. पण गांधीजींना उपोषण सोडा असं सांगण्याचं धाडस पुण्यामध्ये कुणालाच नव्हतं, कुणाची प्रज्ञा नव्हती. लोक असं म्हणतात की गांधीजी कुणाला वाटतील, तर त्याकडे असा प्रघात होता की रवींद्रनाथ टागोर हे भारतातलं भरतवाक्य होतं त्या काळामध्ये. रवींद्रनाथ टागोरांना सगळे लोक विनंती करतात. रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधींना एक तार पाठवतात. तार वाचण्यासारखी आहे, दीर्घ तार आहे ती. तार पूर्वी 1-2 शब्दांची असायची, 1-2 वाक्यांची असायची, पण ही दीर्घ तार आहे. डॉक्युमेंटेशन आहे, मी काही कल्पनेनं वगैरे काही सांगत नाही तुम्हाला. त्यात टागोर महात्मा गांधींना असं लिहितात की मी अलीकडे पाहतो आहे की तुम्ही उठसूट उपोषण करता, तुम्ही उठसूट उपोषण करता. वारंवार उपोषण करून तुमच्यामध्ये नैतिक अहंकार आलेला आहे. वारंवार उपोषण करून तुम्ही भारताला वेठीला धरता. अशा प्रकारची ती वाक्य आहेत. गांधीजी तार वाचतात, डॉक्टरना सांगतात की आय एम रेडी टू कन्क्लूड माय फास्ट on only one condition. If Tagore will attempt to break my fast, I will leave my fast. I will conclude my fast. टागोर इतके मोठे की गांधी वाचतायत ना तर ते मग पुण्याला येतात आणि गांधीजींचं उपोषण सुटतं. त्या उपोषणाने गांधींना जेव्हा हे कळलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझे प्राण वाचवण्यासाठी कॉम्प्रोमाइज केलेलं आहे, ते आयुष्यभर पुढच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल इतका आदर ठेवतात. म्हणजे त्याची 1-2 उदाहरणं मी सांगेन, फार मोठी सांगणार नाही. की भारत स्वतंत्र झाल्यानंतर मसुदा समितीचा अध्यक्ष कोणाला करावा अशी जेव्हा चर्चा सुरू होते, महात्मा गांधी डॉक्टर आंबेडकरांचं नाव सुचवतं. भारत स्वतंत्र झाल्यावर पहिलं मंत्रिमंडळ जेव्हा नेहरू तयार करून गांधीजींच्याकडे येतात, तो प्रसंग असा आहे की नेहरूंनी पत्रकार परिषद जाहीर केलेली आहे आणि फक्त गांधीजींना मंत्री पदाची यादी दाखवायची आणि जाऊन पत्रकार परिषद घ्यायची. गांधीजी झोपलेले होते, ते चिठ्ठी वाचतात, मंत्रीपदाची घडी घालतात आणि उशाखाली ठेवतात, टक्क्याखाली. ते म्हणतात कल देखेंगे. ते म्हणतात अहो मी पत्रकार परिषद बोलवली आहे, कल देखेंगे एवढंच बोलतात. पत्रकार परिषद रद्द होते. दुसऱ्या दिवशी परत पंतप्रधान जातात. ते म्हणतात भारत हा 18 पगड जातींचा देश आहे, नुसते ब्राह्मण बनिया मंत्रिमंडळात राहिले तर तो भारताचा चेहरा होणार नाही.
आणि या मंत्रिमंडळात कायदे मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घाला असं सांगतात आणि मग भारताचं मंत्रिमंडळ फायनल आहे. मी तुम्हाला छोट्या छोट्या घटना इतिहासाच्या अशासाठी सांगतो की जेव्हा आपण मोठी माणसं समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पुढे गांधींच्या मनात परिवर्तन काय होतं मित्रांनो? पुणे करारानंतर गांधीजी पुणे करारानंतर राजकीय संन्यास जाहीर करतात आणि ते असं ठरवतात की इथून पुढे मी केवळ आणि केवळ सामाजिक काम करेन आणि त्यातल्या पहिल्या कामाची निवड म्हणून ते अस्पृश्यता निर्मूलनाचं काम निवडतात. अस्पृश्यता निर्मूलनाचं काम निवडल्यानंतर असे काही गांधीजी पूर्ण अहिंदू झालेले नव्हते. धर्म नावाची गोष्ट मित्रांनो अशी आहे, जात आणि धर्म भारतामध्ये भारतीयांचा असा DNA आहे की तो सहजा माणसाच्या मनातून जात नाही, किती माणूस सुशिक्षित वगैरे झाला तरी. गांधी ज्या कुटुंबामध्ये वाढले ते कर्मठ कुटुंब असल्यामुळे त्यांना परिवर्तन तर करायचं होतं, पण धर्माधार पाहिजे होते. म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन करायचं, पण त्याला हिंदू धर्मग्रंथामध्ये काय आधार आहे का असं पाहिजे होतं. त्यासाठी त्यांनी येरवड्याच्या आश्रमामध्ये सनातनी लोकांनाही बोलवलं होतं आणि पुरोगामी लोकांनाही बोलवलं होतं. पुरोगामी लोकांचं नेतृत्व नारायण शास्त्री मराठे करत होते, तर्कतीर्थ करत होते, श्रीधर चिंतामण वैद्य करत होते, श्रीधर शास्त्री करत होते, तर्कतीर्थ करत होते, केलं दप्तरी करत होते आणि तिकडे राजेश्वर द्रविड वगैरे मंडळी काशीची सनातनी पक्षाचं समर्थन करत होते. पुरोगामी मंडळींनी गांधीजींना असे अनेक पुरावे काढून दाखवले होते की धर्मग्रंथामध्ये असा काही प्रवाद नाही की असे भेदाभेद माणसामध्ये पाळावेत. गांधीजी कन्व्हिन्स झाले होते, फक्त त्यांना सनातनी आणि पुरोगामी दोघांना घेऊन हे काम करायचं होतं. पण सनातनी शेवटपर्यंत बदलले नाहीत आणि ते आजपर्यंतही बदललेले नाहीत असा इतिहास सनातन्यांचा आपल्याला दिसतो. शब्द प्रामाण्य हा सनातन्यांचा प्राण असतो आणि त्याच्यावरच त्यांचं सगळं तत्त्वज्ञान उभं असल्यामुळे जगामध्ये हे केवळ हिंदू धर्माचं मित्रांनो मी सांगत नाही, तुम्ही ख्रिश्चन धर्म पहा, मुस्लिम धर्म पहा, यहुदी धर्म पहा, जे म्हणून धर्म आहेत, धर्माचं वैशिष्ट्यच असतं की बाबा वाक्यम प्रमाण, की ते त्याच्या पलीकडे जायला तयार नसतात. आणि म्हणून तर धर्मांची शक्ल झाली. जर धर्म वेळोवेळी बदलले असते तर बुद्ध धर्माचं रूपांतर हिनयान महायान पंथात झालं नसतं, ख्रिश्चन धर्माचं रूपांतर प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिकमध्ये झालं नसतं, हिंदूंचं हिंदू आणि नवहिंदूंमध्ये झालं नसतं, जैनांचं श्वेतांबर दिगंबरमध्ये झालं नसतं. अनेक धर्मांची उदाहरणं सांगते. तर्कतीर्थांनी त्यांना असं पटवून दिलं की अस्पृश्यतेला धर्माधार नाही. गांधींची खात्री झाली आणि गांधीजींनी 11 फेब्रुवारी 1933ला अस्पृश्यता निर्मूलनासाठी एक इंग्रजी साप्ताहिक सुरू केलं. त्याचं नावच त्यांनी हरिजन ठेवलेलं. हरिजनच्या पहिल्या अंकामध्ये त्यांनी पुरोगामी पंडितांचं, धर्मपंडितांचे स्टेटमेंट ऑफ अनटचॅबिलिटी ऑफ धर्मपंडित असं एक स्टेटमेंट त्यामध्ये छापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अस्पृश्यता अग्राह्य कशी हे लिहिलेलं आहे. त्याच्यावर नारायण शास्त्रींची सही आहे, तर्कतीर्थांची सही आहे, इंदिरा रमण शास्त्रींची सही आहे, PH पुरंदरेंची सही आहे, भगवानदासांची सही आहे. गांधीजी कन्व्हिन्स होतात 33 साली आणि 35 साली तर ते पुणे सोडून जमनालाल बजाजनं असं सांगतात की मला तुमच्या वर्धा जिल्ह्यामधलं एक गाव असू द्या
की जिथे वस्ती पूर्ण हरिजनांची असेल, जिथे जायला रस्ता नसेल, गावात नळाचं पाणी नसेल, वीज नसेल, फक्त आणि फक्त हरिजनांची वस्ती असेल असं गाव मला द्या. मला त्या गावाचा कायापालट करायचा. आज ज्याला आपण सेवाग्राम म्हणतो ते त्यावेळेचं सेवा ग्राम नव्हतं, ते सेगाव होतं. शेगाव नव्हे, सेगाव. वर्ध्यापासून 15 किलोमीटर अंतरावर. मिसेस स्लेड नावाची एक विदुषी, मीराबेन जिला म्हटलं जातं, तिला गांधीजी 100 रुपये देतात आणि सांगतात की आता आपण, म्हणजे ते स्वतः जाऊन बघून येतात गाव वगैरे, आणि आपण इथं राहायचं आहे आणि झोपडी बांधू, आणि ते 100 रुपये तिला देतात. गांधीजींच्या अटी काय काय पहा, 100 रुपये देऊन याच भागातला दगड धोंडा पाहिजे, याच भागातली माती पाहिजे, याच भागातले मजूर पाहिजेत, आणि 100 रुपयात तू झोपडी बांधायची आहे. मिसेस स्लेड, आज ज्याला तुम्ही बापू कुटी म्हणता, ती बापू कुटी बांधतात आणि भारताची राजधानी पुण्यातून मग सेवाग्रामला जातात. ह्या सगळ्या परिवर्तनामध्ये महात्मा गांधींच्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री. गांधींना बदलण्याचं आणखीन एक कारण त्या काळात होतं. 33 साली त्यांचा चौथा जो मुलगा आहे देवदास, तो पूर्वी दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांच्या फिनिक्स आश्रमात राहायचा. राजाजी आणि गांधी दोघं फिरून फिरून फिनिक्स साबरमती आश्रमात राहायचे. दोघांची कुटुंब एकत्र राहायची. राजाजींची मुलगी आणि गांधींचा मुलगा, तो 28 वर्षाचा, मुलगी साधारणपणे 15 वर्षाची. दोघांचं प्रेम जमतं आणि दोघांना सांगायला येतात की आम्ही लग्न करणार आहोत, तुमचे आशीर्वाद द्या. ते म्हणतात, अहो हे तर आंतरजातीय विवाह आहे, कसं त्याला मान्यता देता येईल, आपण हिंदू आहोत. मुलगा ऐकायला तयार होत नाही. ते म्हणतात, लग्न हा आमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते आफ्रिकेतून राहून आले होते ना, त्यांना नुसता भारत माहीत नव्हता, आफ्रिका पण माहीत होती. ते म्हणले, लग्न हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे, आम्ही केवळ आदरापोटी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहोत. गांधी म्हणतात, आतताईपणा करू नका. तुम्ही जर 2 वर्ष स्वतंत्र राहिलात, ही 31ची गोष्ट आहे, 2 वर्ष स्वतंत्र राहिलात तर आम्ही कदाचित तुम्हाला विवाहाला मान्यता देऊ. 33 साली 2 पोरं परत येतात दोघांच्याकडे, म्हणतात, आमचा 2 वर्षाचा वनवास संपलेला आहे, आता तुम्ही काय करता ते सांगा. गांधीजी म्हणतात की अजून तुम्ही काही धर्मसंकटातून आम्हाला मुक्त करत नाही. परत त्यांना तर्कतीर्थांचीच आठवण येते. ते शास्त्रीजींना बोलावून घेतात आणि म्हणतात की अहो हे वैश्य आणि ब्राह्मणांचा विवाह होतो का धर्म मान्य? ते म्हणले, मान्य होत नाही, पण त्याला खुशकीचे मार्ग आहे धर्मामध्ये. कायद्याला जशा पळवाटा असतात तसं धर्मामध्ये पण पळवाट आहे. तुम्ही प्रायश्चित घेतलं तर पापमुक्त होता म्हणले. मी तुम्हाला प्रायश्चित देतो, तुम्ही पापमुक्त व्हा आणि लग्न करा. तर म्हणले, तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्हाला वटमुक्त्यार देतो. आणि पुण्याजवळ पर्णकुटीमध्ये या दोघांचा विवाह शास्त्रीजी लावतात. त्यातली गंमत अशी आहे की लग्न झाल्यानंतर महात्मा गांधी म्हणतात की वधूवरांना आशीर्वाद द्या. पुरोहित ना ते, आशीर्वाद द्या. ते म्हणतात लग्नानंतर जन्मदात्या पित्यांनी आशीर्वाद द्यायचे असतात, ते गुरुजींचं काम नाही, माझा कार्यभार संपलेला आहे. महात्मा गांधी 2 भाषेमध्ये 2 भाषणं देतात लग्नात. गुजराती भाषण आपल्या मुलासाठी आणि इंग्रजी भाषण सुनेसाठी देतात. ते भाषण ज्यांच्या मुलांची लग्न व्हायची आहेत त्यांनी जरूर वाचावे, की आपल्या मुलांची लग्न करताना मुलांना शहाणं कसं करायचं हे त्या भाषणांच्या मध्ये आहे.
मी हे अशासाठी सांगतो की तर्कतीर्थांनी किती लोकांच्या जीवनामध्ये मूलभूत स्वरूपाची परिवर्तनं केलेली आहेत आणि हे सगळं परिवर्तन करण्याची ताकद त्यांना जी आलेली आहे ती परत वेदाध्ययनातून प्रारंभीच्या काळात आणि नंतर पाश्चात्य तत्त्वज्ञानातून इंग्रजी शिकण्यातून आलेली आहे. साधारणपणे 33 नंतर 36 साली त्यांची भेट डॉक्टर मानवेंद्र रॉय यांच्याबरोबर. डॉक्टर मानवेंद्र रॉय हे जगातले असे गृहस्थ आहेत की जगातल्या 8 देशांच्या मध्ये त्यांनी कम्युनिस्ट पक्षाची क्रांती घडवून आणलेली, म्हणजे सरकार उलथवलेले. आपल्याला सगळ्यांना अभिमान पाहिजे की आपल्याला फक्त कार्ल मार्क्स माहिती आहे, पण मार्क्सच्या आधारे 20व्या शतकात ज्या कम्युनिस्ट राजवटी निर्माण झाल्या त्या कम्युनिस्ट राजवटी निर्माण करण्यामध्ये एक भारतीय रिव्होल्युशनरी होता आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर मानवेंद्र रॉय. 8 देशांमध्ये कम्युनिस्ट क्रांती केल्यानंतर आणि विशेषतः लेनिनचा प्रभाव, मुसोलिनीचा प्रभाव रशियामध्ये वाढल्यानंतर मानवेंद्र रॉय वेषांतर करून भारतात येतात आणि वेषांतर करून भारतात आल्यानंतर डॉक्टर मेहमूद म्हणून तर्कतीर्थांचीही त्यांची भेट होते. भारतामध्ये तर्कतीर्थ कदाचित मानवेंद्र रॉयना भेटले नसते तर भारतामध्ये मार्क्सवादाची स्थापना झाली नसती. अशा अनेक ऐतिहासिक गोष्टी ज्या माणसांनी केल्या ते तर्कतीर्थ तुमच्या सातारचे भूषण होते आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्या स्मृती केवळ 125वं वर्ष म्हणून जागवू नये. इथून पुढच्या सगळ्या आयुष्यामध्ये भारत बदलणारा एक पंडित, भारत बदलणारा एक प्रबोधक म्हणून तर्कतीर्थांच्याकडे जर आपण पाहिलं आणि त्यांचं उचित स्मारक साताऱ्यामध्ये शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात झालं तर मला मी व्याख्यान दिल्याची ती स्मृती राहील असं मानतो आणि माझं भाषण सुरू. लवटे सर कायम सातारला या विषयावर बोलण्यासाठी येत राहतील आणि त्यांना आम्ही बोलवणार आहोतच. विनोद कुलकर्णी यांना काही कामामुळे जरा यायला उशीर झाला. मी लवटे सरांना विनंती करतो की विनोद कुलकर्णींचा आपण या ठिकाणी ग्रंथ महोत्सवाच्या वतीनं सत्कार करावा आणि विनोद कुलकर्णींनाही विनंती करतो की आपण या संदर्भामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. विनोद कुलकर्णी यांनी विषय घर वाचवण्याचं काम विनोद कुलकर्णी यांनी केलेलं आहे. विनोद कुलकर्णी यांना विनंती करतो की आपण या विषयावर एक 5 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करू. आज बोलण्यापेक्षा सुनील कुमार लवटेंचं भाषण ऐकण्यासाठीच मी इथं हजर झालो. उशिरा आलो तरी लवटे सरांचं भाषण मला ऐकता आलं. लवटे सरांचा अभ्यास खूप आहे. तर्कतीर्थांबद्दल मला प्रचंड आकर्षण राहिलेलं आहे, पण ते राजकीय दृष्टी आहे की यशवंतराव चव्हाण किंवा किसनवीर यांना घडवण्यामध्ये किंवा यांच्यासोबत काम करण्यामध्ये तर्कतीर्थांचं जे योगदान आहे त्याचा अभ्यास माझा झालेला आहे. पण तर्कतीर्थांचं गांधींबरोबरचं काम असेल किंवा तर्कतीर्थांनी बाकीचं जे काही वेदांपासूनचं इतर काम केलेलं आहे ते सगळं सुनील कुमार लवटेंमुळंच मला समजलेलं आहे. तर जास्त काही बोलत नाही, पण जे काय लवटे सरांनी अपेक्षा व्यक्त केली की तर्कतीर्थांचं स्मारक साताऱ्यात झालं पाहिजे, तर व्यासपीठावर अविनाश कदम, दीपक शिंदे आहेत आणि मी आहे, असं आम्ही तिघं
आता प्रमुख आवाजन चिटणीस साहेब आमच्या बरोबर आहेत, तर आम्ही चौघं मिळून तर्कतीर्थांचं स्मारक सातारा शहरामध्ये म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण म्हणून करण्यासाठी 100% प्रयत्न करू आणि ते स्मारक येत्या वर्ष 2 वर्षामध्ये प्रत्यक्षात साकार करू अशी तुम्हाला ग्वाही देतो. ती कशा प्रकारे करावं वगैरे तुमच्याशी चर्चा करून आपण त्याची वाटचाल निश्चितपणे करूया. आणि तर्कतीर्थ जे आता नव्या पिढीला माहीत नाही किंवा नव्या पिढीला समजले पाहिजेत या दृष्टीनं जे जे करता येईल ते करूयात अशी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. विनोद कुलकर्णी असेल, मी असेल, शिंदे असतील आणि अविनाश कदम. विशेषतः आता आमच्या मागच्या पिढीमध्ये विनोद कुलकर्णी, अविनाश कदम हे आहेत, दीपक शिंदे आहेत. परंतु लवटेसारखा माणूस आमच्या सर्वांच्या आयुष्यात येणं ही आमच्यासाठी एक सूचिन्ह आहे. आम्हाला काही वेगळ्या मार्गावर नेणं किंवा परिपक्वता अजून येणं यासाठी महत्त्वाचं आहे. आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री नगर या ग्रंथमहोत्सवाला नाव देणं हे आपल्या सातारा भूषण आहेत, पण महाराष्ट्राला भूषण आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता या पुढे जे कार्यक्रम होतील, देशात होतील, त्याच्यामध्ये पहिलं आपण सातारचं विशेषतः घेतलं जाईल याचा मला विश्वास वाटतो. 27 जानेवारीला याच विषयावर पुण्यामध्ये मिलिंद जोशी, सदानंद मोरे, राजा दीक्षित, सतीश देसाई हे बोलणार आहेत आणि असे काही वेगवेगळे प्रयोग होत राहणार आहेत. पण मला खात्री आहे की या खंडाच्या माध्यमातून 18 खंड जे आलेले आहेत या माध्यमातून छोटी छोटी पुस्तकं येतील आणि तर्कतीर्थांचं भारतातलं योगदान, महाराष्ट्रातलं योगदान आणि त्याहीपेक्षा लवटे सरांनी सांगितलं त्या पद्धतीतून सातारचा जिल्ह्याचा हा जो एक अभिमान आहे या संदर्भात मध्ये पुढील कालावधीमध्ये तरुण पिढीमध्ये जागरूकता येण्यासाठी प्रयत्न करू. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. 10 मिनिटामध्ये पुढचा कोल्हापूरचा सप्तस्वर हा कार्यक्रम या ठिकाणी चालू होईल. हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद.